नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक कलडोने, MSc फॉरेन्सिक सायन्स नेटसेट क्वालिफाईड आहे. आपल्या पोलीस बांधवांच्या विनंतीनुसार आपण डिपार्टमेंटल PSI म्हणजेच खात्यांतर्गत फौजदार या परीक्षेसाठी जो मुख्य परीक्षेचा पॅटर्न आहे त्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचा आपल्याला माहिती असेल 40 मार्काचा सिलेबस आहे. त्या 40 मार्काच्या सिलेबसवरती आपण आपल्या या चॅनलवरती किंवा आपल्या अकॅडमीतर्फे आपण काय केलेलं आहे, फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन याची मुख्य बॅच चालू केलेली आहे आपण मुख्य परीक्षेसाठी साधारणतः उपयोगी येणारी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की डिपार्टमेंटल PSI याच्या मुख्य परीक्षेमध्ये वारंवार जे आपल्याला प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहून घेऊ. चला तर सुरुवात करूया. पहिला जो घटक आहे आपला MPSCचा जो सिलेबस आहे त्यामध्ये स्फोटके किंवा एक्सप्लोजिव्ह पदार्थ यावरती फॉरेन्सिक सायन्समध्ये महत्त्वाचा एक टॉपिक आहे. ठीक आहे, तर त्या टॉपिकमध्ये आजपर्यंत आयोगाने जे प्रश्न विचारले गेले होते, फॉर एक्झाम्पल यामध्ये आपण डिपार्टमेंटल PSI 2010 पासून ते आता 2021 पर्यंत जेवढे पेपर झाले होते त्या पेपरमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण वन बाय वन पाहून घेऊया. तर पहिला प्रश्न आहे बघा, PETN हे खालीलपैकी कोणत्या स्फोटकाचे संक्षिप्त रूप आहे. ठीक आहे, स्फोटके आणि त्यांचे आपल्याला काय दिलेलं आहे, संक्षिप्त रूप दिलेले आहेत. ठीक आहे, इन शॉर्ट किंवा त्याला आपण लॉंग फॉर्म म्हणू शकतो. तर बघा हा प्रश्न कधी विचारला गेलेला आहे, डिपार्टमेंटल PSI 2021 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. PETN, आता PETN कोणाला म्हणतो आपण, सर्वांना माहित असलेला स्फोटक मधला एक प्रकार आहे आणि जे उच्च प्रतीचे स्फोटक आहेत, बरोबर का, स्फोटकाचे दोन प्रकार पडतात, कमी शक्तीचे स्फोटके आणि उच्च दर्जाचे स्फोटके किंवा कमी प्रतीचे आणि उच्च दर्जाचे. त्यापैकी PETN हे एक उच्च दर्जाचे स्फोटक आहे. तर त्याचा लॉंग फॉर्म काय आहे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला मध्ये दिले पेंटा ट्रायनायट्रेट, सेकंड मध्ये आहे पेंटा इरिथ्रो ट्रायनायट्रो टेट्रा नायट्रेट, देन पेंटा इरिथ्रॉन ट्रायनायट्रेट आणि चौथा ऑप्शन आहे तो म्हणजे पेंटा नायट्रेट. थोडीशी फॉन्ट साईज लहान असेल बघा, ऍडजस्ट करून बघा. तर PETN, P म्हणजे काय आहे बघा, पेंटा, तर सगळीकडे पेंटा आहे. या सेकंड मधल्या ऑप्शन मध्ये बघा P म्हणजे पेंटा. E कशासाठी आहे, E म्हणजे इरिथ्रिट्राय. ठीक आहे, आणि TN म्हणजे काय आहे तर टेट्रा नायट्रेट. तर हे PETN चा लॉंग फॉर्म आहे. नंतर नेक्स्ट आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन, तो म्हणजे IED. ठीक आहे, IED हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे. डिपार्टमेंटल PSI 2021 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे IEDs लाच म्हणतो आपण काय, तर बघा इथे सगळ्यांमध्ये आहे एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस सगळीकडे दिलेले आहे, परंतु जो I आहे तो I चेंज केलेला आहे. तर I चा मिनिंग काय आहे, I म्हणजे काय, इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस. ठीक आहे, किंवा इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस. सेकंड ऑप्शन आहे याचं करेक्ट उत्तर आहे. बरोबर, IEDs गावठी बॉम्ब वगैरे जे असतात आपले, किंवा टाइम बॉम्ब, लेटर बॉम्ब, टिफिन बॉक्स मधले जे बॉम्ब असतात, रेडिओ मधले, ट्रान्झिस्टर मधले जे बॉम्ब असतात, हे सगळे कोणाचे प्रकार आहेत, तर हे सर्व प्रकार आहेत ते म्हणजे IEDs, इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 3. आगपेटीच्या बाजूवरील पट्टीवर टिंबटिंब पदार्थ वापरला जातो. हा सुद्धा डिपार्टमेंटल PSI 2021 ला प्रश्न आला होता. म्हणजे थोडक्यात डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2021 ला एक्सप्लोजिव्ह या घटकावरती 3 प्रश्न, म्हणजे थोडक्यात 6 मार्कासाठी आपल्याला एक्सप्लोजिव्ह हा घटक विचारला होता. बघा, तर काय असतो आगपेटीच्या बाजूवरील पट्टीवर, तर त्याच्यावरती आपल्याला लाल फॉस्फरस दिसून येतो. ठीक आहे, या लाल फॉस्फरस काय असतो, तो फ्रिक्शन सेन्सिटिव्ह असतो आणि जी आपली काळी पेटी असते त्याच्यावरती अँटीमनी वगैरे असतं. ते ज्यावेळेस आपण काडी ओढतो त्यावेळेस काय होतं, या दोघांमध्ये घर्षण होतं आणि ती काडी पेट घेत असते. ठीक आहे, तर याचा ऑप्शन होता 3, लाल फॉस्फरस. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे 4th वाला, डिटोनेटर हे उपकरण कोणत्या क्रियेसाठी वापरतात. ठीक आहे, डिटोनेशन माहिती आहे आपल्याला, एक्सप्लोजिव्ह मध्ये 2 महत्वाचे घटक असतात, एक असतो डिफ्लॅग्रेशन आणि दुसरा असतो तो म्हणजे डिटोनेशन. ठीक आहे, जर डिटोनेशन आपण डिटोनेटर या उपकरणाद्वारे घडवून आणतो, स्फोट घडवून आणण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते त्याच्यामध्ये डिटोनेशन ही एक प्रक्रिया महत्वाची आहे. मग हे काय विचारलेलं आहे, डिटोनेटर हे उपकरण कोणत्या क्रियेसाठी वापरतात. तर बघा मग इथं काय पहिल्याच ऑप्शन मध्ये येते म्हणजे काय, तर स्फोट घडवण्यासाठी. ठीक आहे, डिटोनेटर ही एक प्रक्रिया आपण स्फोट घडवण्यासाठी उपयोगी आणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण 5 नंबरचा आहे तो म्हणजे काय, स्फोटक अँडपो हे खालीलपैकी कोणते घटक आहेत. ठीक आहे, अँडपोचे खालीलपैकी कोणते घटक आहेत. अँडपो नावातच आहे बघा, इथं पाठांतर करायची गरज नाही, सोपं आहे. काय विचारलेलं आहे इथं, अँडपो.
तिथे बघा काय काय दिलेलं आहे. ऑप्शन ए मध्ये आहे किंवा 1 मध्ये आहे. मी वाचून दाखवतो. पहिला पर्याय आहे अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल, दुसरा आहे एट्रायल नायट्रेट फ्युएल ऑइल, तिसरा पर्याय अँटीमनी नायट्रेट अँड फ्युएल ऑइल, चौथा पर्याय आहे तो म्हणजे अमोनियम नायट्रेट अँड फ्युएल ऑइल. तर बघा इथे काय आहे, अमोनियम नायट्रेट अँड फ्युएल ऑइल हा त्याचा ऑप्शन क्रमांक बरोबर आहे. ठीक आहे, कोणता? अमोनियम नायट्रेट अँड फ्युएल ऑइल अँड हो. देन नेक्स्ट आहे 6वा प्रश्न, तो म्हणजे काय, खालीलपैकी कोणता पदार्थ हा उच्च स्फोटक आहे. आताच पहिला आपण स्फोटक पदार्थ हे 2 मध्ये विभागलेले असतात, कमी प्रतीचे स्फोटक पदार्थ आणि उच्च स्फोटक पदार्थ. तर खालीलपैकी कोणता पदार्थ हा उच्च स्फोटक आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर पर्याय काय दिलेत बघा. पहिला आहे तो म्हणजे पोटॅशियम नायट्रेट, दुसरा आहे तो म्हणजे पोटॅशियम क्लोरेट, तिसरा आहे TNT आणि चौथा आहे पिक्रिक ऍसिड. तर यापैकी जो बरोबर उत्तराचा पर्याय तो म्हणजे TNT. ठीक आहे, TNT त्यालाच म्हणतो आपण ट्राय नायट्रोटोलिन. हा आपला उच्च स्फोटक पदार्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहिजे आपण 7वा, तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या स्फोटकांचे वर्गीकरण प्रायमरी व सेकंडरी या 2 विभागात होते. हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI 2013 विचारला गेला होता. तर बघा ऑप्शन काय दिलेत. 1 मध्ये विचारलं सांगितलेलं आहे सगळी स्फोटके, 2 पर्यायामध्ये दिलेला आहे मध्यम दर्जाची स्फोटके, तिसऱ्या पर्यायामध्ये आहे उच्च दर्जाची स्फोटके आणि चौथ्यामध्ये आहे कमी दर्जाची स्फोटके. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे जे उच्च दर्जाची स्फोटके असतात त्यालाच आपण 2 मध्ये डिवाइड करतो, ते म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी. त्याच्यामुळे जे उत्तर असेल आपलं ते म्हणजे काय, पर्याय क्रमांक 3 उच्च दर्जाची स्फोटके असतात त्यांना आपण प्रायमरी स्फोटके आणि सेकंडरी स्फोटके यामध्ये आपण विभागणी करत असतो. आता नेक्स्ट आहे बघा प्रश्न क्रमांक 8वा, सायक्लोनाइटचे दुसरे नाव टिंबटिंब आहे. ठीक आहे, सायक्लोनाइट पर्याय क्रमांक 1 मध्ये HMX, 2 मध्ये EDGN, 3 मध्ये TNT, 4 मध्ये आहे RDX. तर RDX या स्फोटकाला आपण सायक्लोनाइट या नावाने सुद्धा आपण ओळखतो. ठीक आहे, नेक्स्ट स्फोटक आहे बघा किंवा नेक्स्ट प्रश्न क्रमांक आहे तो म्हणजे 9वा, PTN, RDX, TNT हे टिंबटिंब आहेत. आता मगाशी सांगितलं तुम्ही हे काय आहेत, तर हे उच्च क्षमतेचे स्फोटक पदार्थ आहेत. बरोबर का. तर स्फोटक पदार्थामधले जे उच्च क्षमतेचे स्फोटक पदार्थ आहेत त्यामध्ये TNT येते, RDX येते, नंतर PETN आहे, HMX आहे, हे सगळे उच्च दर्जाचे स्फोटक पदार्थ आहेत. आणि आपण कमी दर्जाचे म्हटले ते काय, लो एक्सप्लोजिव्ह म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. त्यांची उदाहरणं आहेत आपले कोणकोणती, तर एक तर मर्क्युरी फल्मिनेट आहे, लेड आझार्ड आहे, लेड स्टिफनेट आहे, पोटॅशियम क्लोरेट आहेत. ठीक आहे, हे सगळे आहेत आपले ते कोणते आहेत, तर ते कमी दर्जाची स्फोटक पदार्थ आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण 10 नंबरचा, तो म्हणजे RDX हे स्फोटक किंवा RDX हे कोणते स्फोटक आहे. डिपार्टमेंटल PSI 13 आपण प्रश्न विचारला होता, डिपार्टमेंटल PSI 10 आपण प्रश्न विचारला होता. थोडक्यात RDX हे वारंवार रिपीट होणारं स्फोटक आहे. त्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. RDX या स्फोटकाचा शोध कोणी लावला, कधी लागला. ठीक आहे, आणि त्याच्यावरती कोणत्या दर्जाचे स्फोटक आहे, लो किंवा हाय एक्सप्लोजिव्ह याबद्दल प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर बघा RDX हे कोणते स्फोटक आहे, तर हे सैनिकी स्फोटक आहे, 2 मध्ये म्हटले औद्योगिक स्फोटक आहे, 3 मध्ये आहे कमी दर्जाचे, 4 मध्ये फटाक्यामध्ये करणारे किंवा वापरणारे स्फोटक. तर RDX आपल्या सगळ्यांना माहिती आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सप्लोजिव्ह पण म्हणतो आपण त्याला, आणि त्याचा जास्त करून उपयोग आपण सैनिकी स्फोटक मध्ये वापरत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 11वा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने RDX या स्फोटकाचा शोध लावला. डिपार्टमेंटल PSI 2013 प्रश्न विचारला बघा, म्हणजे 13ला हा एक प्रश्न होता RDXचा आणि हा एक प्रश्न, म्हणजे RDX हे पुन्हा पुन्हा रिपिटेशन झालेला स्फोटक पदार्थ आहे. तर RDX या स्फोटकाचा शोध कुणी लावला, तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे हेनिंग. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 हे याचं करेक्ट उत्तर आहे. पुन्हा पुढचा प्रश्न वाचूया आपण, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 12वा, टिंबटिंब स्फोटक पदार्थाशी संबंधित नाही असं विचारलेलं आहे. प्रश्नामध्ये काय म्हटलंय, टिंबटिंब हे स्फोटक पदार्थाशी संबंधित नाही. हा डिपार्टमेंटल PSI 2011 प्रश्न विचारला गेलेला आहे. तर पहिल्यांदा म्हटलंय ब्लॅक पावडर पहिल्या ऑप्शन मध्ये, सेकंड ऑप्शन मध्ये RDX, थर्ड ऑप्शन मध्ये ब्राऊन शुगर आणि फोर्थ ऑप्शन मध्ये TNT आहे. ठीक आहे, तर स्फोटक पदार्थाशी संबंधित नाही म्हणजे वेगळा घटक शोधायचा आपल्याला, तो म्हणजे ब्राऊन शुगर. ठीक आहे, ब्राऊन शुगर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ड्रग आहे, ड्रग म्हणजे त्याला आपण अंमली पदार्थ म्हणतो, ड्रगशी संबंधित हा घटक आहे. बाकीचं ब्लॅक पावडर आपल्याला माहिती आहे लो एक्सप्लोजिव्ह आहे, RDX आणि TNT हे हाय एक्सप्लोजिव्ह आहेत, म्हणजे ते स्फोटक पदार्थाशी संबंधित आहे.
पुढचा प्रश्न पाहूया आपण 13वा, तो म्हणजे खालीलपैकी कोणता स्फोटक पदार्थ आहे. डिपार्टमेंटल PSI 2011 विचारलंय बघा. आधी विचारले नाही, आता विचारलेला आहे कोणता स्फोटक पदार्थ आहे. पर्याय काय दिलेलं बघा. ऍसिटिक ऍसिड आहे, गन पावडर आहे, नंतर DNA आहे आणि हिरोईन आहे. बरोबर. हिरोईन म्हणजे जे अंमली पदार्थ असेल, मादक पदार्थ म्हणतो आपण त्याला, त्याच्याशी संबंधित आहे. ऍसिटिक ऍसिड केमिकलचं नाव आहे. DNA आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, DNA टेस्ट करतो आपण. मग राहिलं काय तर गन पावडर. ठीक आहे. गन पावडर हे लो एक्सप्लोजिव्ह आहे, कमी दर्जाचे स्फोटक आहे. आणि गन पावडरचे तुम्हाला प्रकार घटक पण माहित असतील, बऱ्याच वेळा विचारलं जातं. आता हा प्रश्न आला तर आपण आधी पाहूयाचं उत्तर. ते म्हणजे खालीलपैकी कोणता स्फोटक पदार्थ आहे, तो म्हणजे गन पावडर आहे. आणि गन पावडरचे कंपोजिशन विचारले जातात, घटक कोणकोणते घटक असतात. बरोबर का. तर गन पावडर मध्ये मुख्यतः हे 3 घटक असतात. इथं लिहितो मी. पहिला असतो त्याला म्हणतो आपण अमोनियम नायट्रेट. गन पावडरचे घटक विचारले जाऊ शकतात. अमोनियम नायट्रेट असतो 75%. नंतर याच्यामध्ये असतो कोळसा. ठीक आहे. त्यालाच आपण म्हणतो कार्बन. सी लिहिलं थोडक्यात मी. ते असतो 15%. आपलं पोटॅशियम नायट्रेट झालं 75%. कोळसा म्हणजेच कार्बन 15% झालं. आणि तिसरा पर्याय किंवा घटक असतो तो म्हणजे गंधक. त्यालाच आपण म्हणतो सल्फर. हे असतो 10%. ठीक आहे. तर हे सर्व जे मिश्रण असतं, या सर्व मिश्रणांना म्हणतो आपण गन पावडर. मग याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची शक्यता असते की अमोनियम नायट्रेटचं प्रमाण किती आहे किंवा कोळसा किंवा गंधक यांचं प्रमाण किती आहे. तर प्रमाणासहित हे 3 घटक लक्षात ठेवा. गन पावडरचे घटक आहेत. नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण. RDX किंवा RDX या स्फोटकाचा शोध केव्हा लागला गेला. ठीक आहे. 14वा प्रश्न आहे. RDXचा शोध लागला होता 1898ला. वरतीच पाहिला होता आपण. हेनिंग या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावलेला आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की RDX हे स्फोटक पुन्हा पुन्हा रिपिटेशन होत आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी RDXच्या संबंधित जेवढी माहिती आहे ती माहिती आपण आपल्याकडे डिपार्टमेंटल PSI ची बॅच चालू आहे, त्या बॅच मध्ये आपण या RDX स्फोटकाबद्दल सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण 15वा, तो म्हणजे टिंब हे डिटोनेटर मध्ये वापरतात. ठीक आहे. हा डिपार्टमेंटल PSI 2010ला विचारला गेलेला प्रश्न आहे. टिंब हे डिटोनेटर मध्ये वापरतात. लेड हायड्राइड, अमोनियम क्लोराईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि ॲल्युमिनियम. तर काय वापरतो आपण याच्यापैकी. लेड हायड्राइड हे आपण डिटोनेटर मध्ये वापरत असतो. पर्याय क्रमांक 1. नंतर बघा 16वा प्रश्न आहे, तो म्हणजे काय. स्फोटकांच्या गुन्ह्यात जप्त केलेला बॉम्ब किंवा डिटोनेटर हे प्रयोगशाळेत कशा प्रकारे पाठवणे आवश्यक आहे. डिपार्टमेंटल PSI 2010ला प्रश्न विचारलेला आहे. जे भौतिक दिवे असतात, भौतिक दिवे आपण पॅकिंग सिलिंग करून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पुढील तपासासाठी पाठवत असतो. तर त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे की जे आपलं स्फोटकांच्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला बॉम्ब असेल किंवा डिटोनेटर असेल, हे आपण प्रयोगशाळेत कशा प्रकारे पाठवणे आवश्यक आहे. सोपा प्रश्न आहे, कॉमन सेन्सचा. जसा आहे तसा. पहिल्या ऑप्शन मध्ये म्हटलंय. दुसऱ्या ऑप्शन मध्ये म्हटलंय गुन्ह्याच्या ठिकाणी निकामी करून. तिसऱ्या ऑप्शन मध्ये म्हटलंय पोलीस ठाण्यात निकामी करून. आणि चौथा ऑप्शन आहे तो म्हणजे काय, बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून निकामी करून. तर त्याचं योग्य उत्तर काय असेल तर जे आपल्याकडे BDDS असतात. ठीक आहे. BDDS वाले बॉम्ब काय म्हणतो आपण यांना, BDDS बॉम्ब शोधक व नाशक पथक. ठीक आहे. बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड, BDDS म्हणतो आपण त्यांना. तर त्यांच्याकडून आपल्याला तो बॉम्ब आधी निकामा करून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याला आपण पुढील प्रयोगशाळेमध्ये पुढील तपासणी करता त्याला आपण पाठवू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेमध्ये स्फोटक हा जो आपला एक महत्त्वाचा घटक आहे, त्या घटकावरती आयोगाने आजपर्यंत प्रश्न विचारले गेलेले होते. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया किंवा नेक्स्ट जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे पावलांचे ठसे. ठीक आहे. आपला फॉरेन्सिक सायन्समध्ये फिंगरप्रिंट किंवा अंगुली मुद्रा आणि पावलांचे ठसे हे एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तर पावलांच्या ठशावरती कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते बघा. त्यापैकी पहिला प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI 2016ला आला होता. तर काय म्हटलं याच्यामध्ये, हे रुतलेल्या पायांच्या ठशांच्या नोंदी घेण्याचे किंवा रुतलेल्या पायांच्या ठशांच्या नोंदी घेण्याचे 4 प्रकार आहेत. थोडंसं टायपिंग मिस्टेक मी वाचतो, लक्ष द्या. काय तर रुतलेल्या पायांच्या ठशांचे नोंदी घेण्याचे 4 प्रकार आहेत. खालीलपैकी चुकीची पद्धत कोणती. हा डिपार्टमेंटल PSI 2016ला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर पहिल्यांदा काय म्हटलंय बघा, प्लॅस्टरचा वापर करून. पहिल्या ऑप्शन मध्ये आहे प्लॅस्टरचा वापर करून. दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे मेणाचा वापर करून. तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहे मातीच्या चिखलाचा वापर करून. आणि चौथ्या ऑप्शन मध्ये आहे काचेवर रेखाटून. ठीक आहे. आपल्याला घटनास्थळी जे पावलाचे ठसे मिळतात ते पावलाचे ठसे आपण कशा प्रकारे त्याला गोळा करतो आणि पुढे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला कसे पाठवतो. तर त्याला नोंदी घेण्याच्या प्रकारापैकी जे 4 प्रकार आहेत त्यापैकी कोणता प्रकार नाही
तर मातीच्या चिखलाचा वापर करून हा प्रकार आपण वापरत नाही. ठीक आहे, बाकीचे जे आहेत प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करतो आपण कास्ट मेथडमध्ये, नंतर मेणाचा वापर करतो आपण, आणि काचेवरती रेकॉर्डिंग म्हणजे ट्रेसिंग. ठीक आहे, या तिन्ही पद्धती आपण वापरत असतो. नंतर बघा 2 नंबरचा पर्याय तो म्हणजे काय, पावलांचे ठसे किती प्रकारचे असतात. पावलांचे ठसे किती प्रकारचे असतात सर्वांना माहिती आहे. हा सुद्धा डिपार्टमेंटल पेचा 2016 विचारला होता, म्हणजे हा प्रश्न 2दा रिपीट झालेला आहे एकाच परीक्षेमध्ये. तर पावलांचे ठसे किती प्रकारचे असतात सगळ्यांना माहित असेल. पावलांचे ठसे 3 प्रकारचे असतात. ठीक आहे, कोणते असतात, कशा प्रकारचे असतात, त्यांना आपण किती उचलून घेतो, उचलून घेण्याच्या किती पद्धती आहे, एकूण 6 पद्धती आहेत. त्या कोणकोणत्या आहेत, कशा नाहीत, हे आपण आपल्या बॅचमध्ये व्यवस्थितपणे स्पष्टीकरण केलेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पहा, तिसरा प्रश्न तो म्हणजे काय, तर साच्यात गिलावा ओतण्याच्या आधी शेलॅक स्प्रेचा किंवा शेलॅकचा फवारा पावलांच्या ठशावर का उडविला जातो. ठीक आहे, जो आपण साचा करत असतो पावलांच्या ठसे उचलून घेण्यासाठी कास्टिंग मेथड म्हणतो आपण तिला, किंवा साचा पद्धत म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, ते पावलांचे ठसे उचलून घेतो प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे टाकून. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, शेलॅकचा वापर करतो. शेलॅक म्हणजे काय असतं, तर तुरटी, मोर्ची वगैरे यांचं मिश्रण असतं, आणि ते मिश्रण आपण वापरत असतो इथे. तर हे काय काय म्हटलंय, पर्याय क्रमांक 1 मध्ये प्लास्टर लवकर टणक व कठीण होण्याकरता. 2 नंबरमध्ये म्हटले पाणी मातीत पाझरण्यापासून थांबवण्यासाठी. 3 मध्ये म्हटले माती प्लास्टरला चिटकू नये म्हणून. आणि 4 मध्ये म्हटले प्लास्टर कास्ट किंवा गिलावा संचाचे वजन सहन करण्याकरता. तर याचा चौथा ऑप्शन बरोबर आहे, प्लास्टर कास्ट किंवा गिलावा संचाचे वजन सहन करण्याकरता आपण हे शेलॅक पेचा वापर करत आहोत. नंतर बघा नेक्स्ट आहे तो म्हणजे पावलांचे ठसे उचलणे जमा करण्याच्या किती पद्धती आहेत. डिपार्टमेंटल PSI 2011 प्रश्न विचारला गेलेला आहे. तर पावलाचे ठसे किंवा जमा करण्याच्या एकूण पद्धती ह्या 6 आहेत. ठीक आहे, तर 6 पद्धती कोणकोणत्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय प्रकारे वापरलं जातं हे आपण आपल्या डिटेल सिलेबस किंवा अभ्यासक्रमामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर अशा प्रकारे पावलांच्या ठशावरती 4 प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आलेले आहेत. आता याच्यानंतरचा जो पुढचा घटक आपला तो म्हणजे अंगुली मुद्रा. तर आयोगाच्या परीक्षेमध्ये तो सर्वात फेवरेट किंवा महत्वाचा टॉपिक असेल तो म्हणजे अंगुली मुद्रा. अंगुली मुद्रा आणि एक्सप्लोजी यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये एक ना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ठीक आहे, तर अंगुली मुद्रावरती आपण प्रश्न पाहूया. फिंगरप्रिंट्स म्हणतो आपण त्यांना. तर बघा डिपार्टमेंटल PSI 2021 ला प्रश्न विचारला गेला होता. हा कोणता, तर पहिला प्रश्न वाचतो मी. भारतात फिंगरप्रिंटच्या वर्गीकरणासाठी मुख्यतः कोणती व्यवस्था वापरली जाते. ठीक आहे, CID ला जे आपण फिंगरप्रिंटचं काय करतो, वर्गीकरण करत असतो, तर या वर्गीकरणामध्ये कोणती व्यवस्था वापरली जाते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. पहिला आहे तो म्हणजे हेनरी सिस्टीम, दुसरा आहे तो म्हणजे रोसलर सिस्टीम, तिसरा आहे पुशेटिक सिस्टीम, आणि चौथा आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर कोणती पद्धत वापरली जाते भारतामध्ये. भारतामध्ये जी पद्धत वापरली जाते ती पहिली पद्धत आहे, तिला म्हणतो आपण हेनरीज, थोडक्यात लिहितो मी तर 10 डिजिट्स क्लासिफिकेशन सिस्टीम. 10 डिजिट्स क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरणाची पद्धत, क्लासिफिकेशन सिस्टीम किंवा पद्धत मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. आपल्या सर्वांना माहिती आहे भारतामध्ये जो पहिला फिंगरप्रिंट ब्युरो होता तो सर एडवर्ड रिचर्ड हेनरी यांनी कोलकाता येथे 1897 साली स्थापन केला होता. ठीक आहे, आणि त्यामध्ये 2 भारतीय पोलीस अधिकारी होते, कान बहादुरराजे जोलक आणि राय बहादूर हेमचंद्र बोस. यांनी बंगाल प्रांतातील जे सर्व लोक होते त्यांच्या फिंगरप्रिंटचा डाटाबेस तयार केला, आणि त्याच्यावरून काय केलं, जगामधील पहिला फिंगरप्रिंट ब्युरो हा कलकत्ता येथे स्थापन झाला होता 1897 साली. आणि हे जे सर एडवर्ड रिचर्ड हेनरी होते बंगाल प्रांताचे IGP होते. त्यांनी या सिस्टीम मधून जे सिस्टीम बनली, सगळ्या डाटाबेसची जी सिस्टीम बनली त्यालाच हेनरीज 10 डिजिट क्लासिफिकेशन सिस्टीम असं म्हणतो. 10 का, कारण जे आपल्या हातावरची 10 बोटं आहेत त्या 10 बोटावरती जे पॅटर्न असतात ते सगळे पॅटर्न आपण याच्यामध्ये कन्सिडर करत असतो. ठीक आहे, तर भारतामध्ये आपली हेनरीज 10 डिजिट सिस्टीम वापरली जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 2. खालीलपैकी कोणती वेट मेथड पद्धत ही लॅटंट फिंगरप्रिंट डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते. डिपार्टमेंटल PSI 2021 ला विचारलेला आहे. वेट मेथड पद्धत विचारलेला आहे. पहिल्यामध्ये म्हटले ऑक्सिडेशन पद्धत, दुसऱ्यामध्ये डायझोक्लोरिन पद्धत, तिसऱ्यामध्ये डिहायड्रेशन पद्धत, आणि चौथ्यामध्ये ट्रेसिंग पद्धत. तर वेट मेथड म्हटलेला आहे. अंगुली मुद्रा डेव्हलप करण्याच्या पद्धती आहेत. ठीक आहे, लॅटंट फिंगरप्रिंट थोडक्यात. ठीक आहे, लॅटंट फिंगरप्रिंट डेव्हलपमेंटसाठी कोणत्या पद्धती वापरतात. तर लेटंट फिंगरप्रिंट हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक असतो. लेटंट म्हणजे आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या प्रिंट असतात, त्यांना आपण लेटंट फिंगरप्रिंट म्हणतो. लेटंट फिंगरप्रिंट आपण डेव्हलप करू शकतो. पावडर पद्धत म्हणजे भौतिक पद्धत आहे, रासायनिक पद्धत आहे, आणि अत्याधुनिक पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण आपल्या कोर्समध्ये सांगितलेलंच आहे कशा आपण डेव्हलप करतो तो. आता इथं वेट मेथडमध्ये आपण म्हणतो त्याला ते म्हणजे डायझोक्लोरिन पद्धत आपण वापरत असतो. ठीक आहे, नेक्स्ट पहा प्रश्न 3 नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधानापैकी कोणते विधान किंवा विधाने
फिंगर प्रिंटिंग पद्धत संबंधात बरोबर आहे किंवा आहे? हा प्रश्न होता आपला डिपार्टमेंटल PSI 2021. थोडक्यात लक्षात घ्या, डिपार्टमेंटल PSI 2021 ला फिंगरप्रिंट या घटकावरती 3 प्रश्न विचारले होते, बरोबर का? म्हणजे थोडक्यात 6 मार्क झाले. तर बघा काय दिले विधान. अ मध्ये म्हटले फिंगरप्रिंटला डेक्टिलोग्राफी असे सुद्धा म्हणतात. फिंगरप्रिंटला काय म्हणतात? डेक्टिलोग्राफी असे सुद्धा म्हणतात. हे पहिलं विधान झालं. दुसरं विधान आहे लोब्स आणि कंस दिले 65% प्रकार फिंगरप्रिंट मध्ये एकदम साधारणपणे आढळतो. हे दुसरं विधान आहे. तिसरं विधान काय बघा, फिंगरप्रिंट पद्धत पितृत्व विवादाच्या प्रकरणामध्ये वापरली जाते. हे तिसरं किंवा क विधान आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी? पर्यायी उत्तर. पर्यायी उत्तरामध्ये पहिलं दिले फक्त अ बरोबर, दुसऱ्यात म्हटले अ आणि क बरोबर, तिसऱ्यामध्ये म्हटले फक्त ब बरोबर आणि चौथ्यामध्ये फक्त म्हटले अ आणि ब बरोबर. आता आपल्या सर्वांना माहिती असेल फिंगरप्रिंटलाच आपण काय म्हणतो? ग्राफी असं म्हणतो, डेक्टिलोग्राफी. नंतर इथे एक दिलेला आहे आपल्यामध्ये काय, तो प्रकार दिलेला आहे कोणता? लोब्स. आपल्या सगळ्यांना माहिती असेल फिंगरप्रिंटचे किती प्रकार पडतात. एक तर असतो आपला तो म्हणजे काय, पहिला आहे तो म्हणजे आर्च म्हणतो आपण त्याला, आर्च किंवा कमान. नंतर दुसरा आहे तो म्हणजे लोब, ठीक आहे. तिसरा आहे तो म्हणजे चक्र आणि चौथा आहे तो म्हणजे संमिश्र, बरोबर का? हे फिंगरप्रिंटचे 4 प्रकार पडत असतात, सगळ्यांना माहित असतील. आणि जगामधील जे लोक आहेत त्या सगळ्यांच्या बोटावरती आपल्याला सर्वात जास्त आढळून येणारा प्रकार असतो तो म्हणजे लोप असतो. साधारणपणे 60 ते 65% लोकांच्या बोटावरती, हे 65 आहे 5, 60 ते 65% लोकांच्या बोटावरती आपल्याला लोप हा प्रकार दिसून येतो. नंतर चक्र असतो आपल्याला 30 ते 35% लोकांच्या बोटावरती दिसून येतो, ठीक आहे, 30 ते 35%. इथं काय विचारलं आपल्याला, तर लोप हा प्रकार 65% फिंगरप्रिंट मध्ये एकदम साधारणपणे आढळतो. मग हे पण विधान बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे. तिसरं काय म्हटलं बघा, फिंगरप्रिंट पद्धत पितृत्व विवादाच्या प्रकरणामध्ये वापरली जाते. पितृत्व विवाद म्हणजेच काय, तर एखाद्या बाळाचे वडील कोण आहेत, ठीक आहे, एखाद्या मुलाचे वडील कोण आहेत हे शोधण्यासाठी आपल्याला माहिती आपण कोणती पद्धत वापरतो, तर त्या पद्धतीला म्हटलं जातं कोणती? DNA टेस्ट, ठीक आहे. DNA टेस्ट वरून आपण त्या मुलाचे आई वडील कोण आहे ते आपण शोधू शकतो. त्याच्यामुळे ही पद्धत इथं वापरली जात नाही, त्याच्यामुळे ऑप्शन चुकीचा असेल. मग फक्त अ आणि ब कुठे म्हटले बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये फक्त अ आणि ब बरोबर. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4 आहे कोर्ट कन्व्हिक्शन स्लिपचा फॉर्म नंबर टिंबटिंब आहे. कोर्ट कन्व्हिक्शन स्लिपचा फॉर्म नंबर टिंबटिंब आहे. हा डिपार्टमेंटल PSI 2017 ला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर काय आहे बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले PM 61 EE, दुसऱ्यामध्ये आहे PM 61 E, तिसऱ्यामध्ये PM 61 EA आणि PM 61 F चौथ्यामध्ये आहे. तर कोर्ट कन्व्हिक्शन स्लिप मध्ये आपण फॉर्म नंबर PM 61 AE हा फॉर्म आपण वापरत असतो, बरोबर का? कोर्टामध्ये जो केस वॉच कॉन्स्टेबल असतो तो त्या आरोपीला शिक्षा सुनावल्यानंतर, शिक्षा कन्फर्म झाल्यानंतर काय करतात, तर त्या आरोपीच्या डाव्या हाताच्या बोटाचे वळवलेले ठसे घेतात. ते कोणत्या पत्रिकेवरती घेतात, तर त्या पत्रिकेचा फॉर्म नंबर असतो PM 61 AE, ठीक आहे. नंतर बघा तोच प्रश्न पुढे आहे बघा, 5वा प्रश्न, आरोपीला शिक्षा झाल्यानंतर त्याचे टिंबटिंब या बोटाचा वळलेला ठसा घेतात. डिपार्टमेंटल PSI 2016 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तो कोणता घेतात बघा, तर आता सांगितल्याप्रमाणे त्या आरोपीचा जो डावा हात असतो त्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आपण घेत असतो, ठीक आहे. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा, 6वा प्रश्न आहे गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेले चान्स प्रिंट मिळवण्यास किंवा डेव्हलप करण्यासाठी टिंबटिंब. डिपार्टमेंटल PSI 2016 प्रश्न विचारलेला आहे. ए मध्ये काय म्हटलंय बघा, पृष्ठभागावर युनिव्हर्सल पावडर शिंपडावी. सेकंड मध्ये म्हटलंय पृष्ठभागावर अल्ट्राव्हायलेट किरणाचा वापर करावा. थर्ड मध्ये म्हटलंय पृष्ठभागावर इन्फ्रारेड किरणाचा वापर करावा. आणि 4 मध्ये म्हटलंय वरीलपैकी एकही नाही. आता बघा इथं 2 पर्यायातले महत्वाचे आपल्यासाठी उपयोगाचे आहे फिंगरप्रिंटसाठी. त्यातले पहिला प्रकार आहे, आता ह्या प्रश्नाच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर काय म्हटलंय, गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेले चान्स प्रिंट मिळवण्यासाठी, त्यालाच म्हटलंय डेव्हलप करण्यासाठी, ठीक आहे. चान्स प्रिंट डेव्हलप करण्यासाठी आपण कोणती पद्धत वापरतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे चान्स प्रिंटसाठी आपण एक पावडर पद्धत वापरतो, रासायनिक पद्धत वापरतो आणि आधुनिक पद्धत वापरतो. आणि पावडर पद्धतीमध्ये पुन्हा वेगवेगळ्या पावडर आहेत, प्रत्येकाचा जो पृष्ठभाग असेल त्या पृष्ठभागाच्या नुसार आपण पावडर वापरत असतो, ठीक आहे. तर इथे काय म्हणतो आपण, तर पृष्ठभागावर युनिव्हर्सल पावडर चिपडावी. तर हे उत्तर बरोबर आहे. कुठं, तर चान्स प्रिंट डेव्हलप करण्यासाठी. युनिव्हर्सल म्हणजे ते कोणत्याही पृष्ठभागाला किंवा सरफेसला चालते, म्हणून तिला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल पावडर असं म्हणतो. खालचाही पर्याय बघा, पृष्ठभागावर अल्ट्राव्हायलेट किरणांचा वापर करावा. हा प्रश्न कधी आपल्याला, याचं उत्तर कधी येऊ शकतं, जर प्रश्न असा असेल की पृष्ठभागावर एखादी चान्स प्रिंट आहे किंवा नाही,
हे शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय वापरावा लागेल? बरोबर का? प्रश्न पुन्हा एकदा सांगतो मी. एखाद्या पृष्ठभागावरती अंगुली मुद्रा आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय वापरावा? तर त्यासाठी आपण अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करून त्या पृष्ठभागावरती फिंगरप्रिंट आहे किंवा नाही आपण पाहू शकतो. ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला दुसरा क्रमांक बरोबर येईल. परंतु तिथे काय म्हटलं, आता ह्या प्रश्नामध्ये डेव्हलप करायचे आहे. डेव्हलप म्हणजे डोळ्यांना न दिसणारी प्रिंट आपल्याला डोळ्यांना दिसण्यालायक बनवायचे आहे. तर ते करण्यासाठी आपण त्या पृष्ठभागावरती युनिव्हर्सल पावडर असते ती पावडर आपण शिपडू शकतो. बरोबर. आता नेक्स्ट प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7 आहे, तो म्हणजे काय? अंगुली मुद्रा डेव्हलप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्रे पावडर मध्ये काय असतं? ठीक आहे, हा डिपार्टमेंटल PSI 2016 प्रश्न विचारला आहे. म्हणजे बघा 16 वरील एक प्रश्न झाला, हा एक प्रश्न झाला, म्हणजे चान्स प्रिंट डेव्हलपिंग साठी 2 प्रश्न विचारले 4 मार्कासाठी. तर जी ग्रे पावडर वापरली जाते आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या पावडर्स असतात. ठीक आहे, तर त्या पावडरपैकी एक प्रकार आहे तो म्हणजे ग्रे पावडर आहे. तर ग्रे पावडर मध्ये मर्क्युरी आणि चॉक यांचं मिश्रण असतं. ठीक आहे, ग्रे पावडर मध्ये काय असतं तर मर्क्युरी आणि चॉक हे 2 घटक आपण ग्रे पावडर मध्ये वापरत असतो. नंतर बघा पुढील प्रश्न आहे अंगुली मुद्राचा, तो म्हणजे 8वा प्रश्न. अंगुली मुद्रांची ओळख खालील कशाच्या तुलनेवर आधारित असते? हा प्रश्न 2दा रिपीट झालेला आहे, वारंवार आलेला आहे. डिपार्टमेंटल PSI 2010, डिपार्टमेंटल PSI 2013 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तो म्हणजे काय? अंगुली मुद्रांची ओळख खालील कशाच्या तुलनेवर आधारित असते? तर कशी तुलना आहे बघा. एक तर आहे नमुना विशेष, दुसरा आहे उंचवटा विशेष, कडा विशेष, तिसरा आहे उंचवटा गणती रिच काउंट, आणि चौथा आहे कोर किंवा डेल्टा फॉर्मेशन. जो पर्याय क्रमांक 2 आहे त्याच्यामध्ये म्हटलंय उंचवटा विशेष, कडा विशेष, त्यालाच म्हणतो आपण रिच कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, ऍक्च्युअली याला म्हणतो आपण रिच कॅरेक्टरिस्टिक्स. इथं लिहितो मी म्हटलं तर RIDGE रिच कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, या रिच कॅरेक्टरिस्टिक्स वरून आपण त्या अंगुली मुद्रा, 2 वेगवेगळ्या अंगुली मुद्रांचे प्रकार असतील तसे असतील तर ते एकाच व्यक्तीचे आहेत किंवा 2 वेगवेगळ्या व्यक्तींचे आहेत ते आपण सांगू शकतो. त्यालाच म्हणतो आपण रिच कॅरेक्टरिस्टिक्स. पर्याय क्रमांक 2. रिच कॅरेक्टरिस्टिक्सलाच आपण गाल्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स असंही म्हणतो किंवा त्यालाच गाल्टन डिटेल्स असंही म्हणतो. समजा आता ह्याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे रिच कॅरेक्टरिस्टिक, तर भविष्यामध्ये जर असा आला आणि त्याच्यामध्ये जर पर्याय असेल गाल्टन कॅरेक्टरिस्टिक किंवा गाल्टन डिटेल्स, तर त्यावरून आपण या 2 अंगुली मुद्रा एकसारख्या आहेत का नाही आपण तुलना करून सांगू शकतो. बरोबर. आता 9वा प्रश्न आहे बघा. ओमनी 1000 लाईट सोर्स हे उपकरण गुन्ह्याच्या तपासामध्ये कशाकरता वापरले जाते? ओमनी 1000 लाईट सोर्स डिपार्टमेंटल PSI 2013 प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय बघा सोपे दिलेत. काय? घटनास्थळाची नोंद करण्यासाठी, दुसरा आहे ऑप्शन अंगुली मुद्रासाठी, तिसरा ऑप्शन आहे आवाजाचे शास्त्र, चौथा ऑप्शन आहे तो म्हणजे तपास पथकाला घटनास्थळी नेण्यासाठी. आता ओमनी असल्यामुळे आपल्याला वाटेल की ओमनी गाडी आहे पथकाला घटनास्थळी नेण्यासाठी, परंतु पुढे काय म्हटलंय लाईट सोर्स. बरोबर का? ज्यावेळेस उत्तर माहित नसेल त्यावेळेस कॉमन सेन्स वरून आपल्याला उत्तर काढता येईल. लाईट सोर्स म्हटलंय, लाईट सोर्स. बरोबर का? मग लाईट सोर्स आपण कधी वापरू शकतो? एकतर आवाजाच्या शास्त्रामध्ये लाईट सोर्सची गरज नाही आपल्याला. बरोबर. घटनास्थळाची नोंद करण्यासाठी काही गरज नाहीये. नंतर तपास पथकाला तर घटनास्थळी नेण्यासाठी आपण आपल्याकडे आपले व्हेकल्स असतात ते घेऊन जातो, पोलीस पेट्रोलिंग व्हॅन वगैरे आहेत ते आपण वापरू शकतो. तर अंगुली मुद्रांच्या तपासासाठी आपण हे ओमनी 1000 लाईट सोर्स जे आपण अत्याधुनिक उपकरण वापरत असतो त्यामध्ये आपण ओमनी 1000 लाईट सोर्स हे उपकरण आपण अंगुली मुद्रांसाठी वापरत असतो. ठीक आहे. पुढचा बघा 10वा प्रश्न आहे. अंगुली मुद्रा शास्त्राचा शोध कुणी लावला? डिपार्टमेंटल PSI 2011 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर अंगुली मुद्रा या शास्त्राचा शोध कुणी लावला? आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे आपले फ्रान्सिस गाल्टन आहेत त्या फ्रान्सिस गाल्टनला आपण अंगुली मुद्रा शास्त्राचे जनक असं म्हणतो. त्यांनी एक बुक पण लिहिलेलं आहे, त्या बुकचं नाव आहे अंगुली मुद्रा. बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 गाल्टन हे उत्तर बरोबर आहे. आता इथे बघा पहिला ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे काय बर्टिलॉन. तर बर्टिलॉन तुम्हाला माहित असेल अल्फान्सो बर्टिलॉन. अल्फान्सो बर्टिलॉन यांनी एक आपल्याला फॉरेन्सिक अँथ्रोपोलॉजी किंवा फॉरेन्सिक अँथ्रोपोमेट्री आहे त्याचा त्यांनी शोध लावलेला आहे. बरोबर का? गुन्हेगारांची आपण ओळख पहिली पटवायचो, त्यांचे जे बॉडी मेजरमेंट असायचं ते मेजरमेंट घेऊन आपण त्यांची ओळख पटवायचो. त्यालाच म्हणतो आपण बर्टिलिओनेज सिस्टीम. बर्टिलिओनेज सिस्टीम बर्टिलिओनच्या नावावरून ते दिलेले आहे. तो पहिला झाला बर्टिलिओन. दुसरा आहे तो म्हणतो डॉक्टर लिओन लिटे किंवा लिओन लेटिस. डॉक्टर लिओन लेटिस यांनी जे वाळलेला रक्तग्रुप असतो, ड्राय ब्लड असतं, त्याचा रक्तग्रुप कसा काढायचा ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि चौथा ऑप्शन आहे डॉक्टर कार्ल लँडस्टीनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे. बरोबर का? आणि आपला दुसरा ऑप्शन होता गाल्टन, फ्रान्सिस गाल्टन, त्यांनी अंगुली मुद्रा शास्त्राचा शोध लावलेला आहे. बरोबर. चारही ऑप्शन क्लिअर झाले आपले. आता बघा 11वा प्रश्न आहे तो म्हणजे आयडेंटिटी किट पद्धत कोणी शोधून काढली?
डिपार्टमेंटल PSI 2017ला प्रश्न विचारलेला आहे. कोणता? आयडेंटिटी किट पद्धत कोणी शोधून काढली? तर आताच पाहिलं आपण बटिलॉनने तर नाही काढले, कारण बटिलॉनने आपण पाहिलं अँथ्रोपोमेट्री अँथ्रोपोलॉजीच्या संबंधित आहे. मॅकडोनाल्ड यांनी ही आयडेंटिटी किट शोधून काढलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. केल्विन गोडार्ड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे आपलं फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स आहे. फॉरेन्सिक बॅलिस्टिक्सचं त्यांना आपण फादर म्हणतो, पितामह म्हणतो. त्यांनी काय केलं होतं? कंपॅरिझन मायक्रोस्कोप वापरला होता. ज्या 2 गोळ्या असतील त्या गोळ्या एकाच बंदुकीमधून झाडल्या किंवा नाही हे शोधण्याचं काम केल्विन गोडार्डने केलं होतं, म्हणून त्यांना आपण फॉरेन्सिक बॅलिस्टिकचे पितामह किंवा फादर असं म्हणतो. चौथा ऑप्शन आहे तो म्हणजे मॅथ्यू आर्पिला. मॅथ्यू आर्पिला आपण यांना टॉक्सिकोलॉजी, फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी म्हणजे विषशास्त्र, ठीक आहे, ज्या शास्त्रामध्ये विषांचा अभ्यास केला जातो, पॉयझनचा अभ्यास केला जातो, त्याला टॉक्सिकोलॉजी म्हणतो. तर ते मॅथ्यू आर्पिला हे टॉक्सिकोलॉजीचे जनक आहेत. बरोबर का? मग इथं आपलं उत्तर होतं मॅकडोनाल्ड. नंतर बघा 14वा प्रश्न आहे, 12वा प्रश्न आहे पुढचा, तो म्हणजे क्रिप्टोग्राफी ही संज्ञा कोणत्या विभागाशी संबंधित आहे? क्रिप्टोग्राफी. तर अंगुली मुद्रा, फोटोग्राफी, वायरलेस विभाग आणि श्वान पथक. तर हे क्रिप्टो मेसेज वगैरे आपण देत असतो. तर क्रिप्टोग्राफी आपला इथं वायरलेसच्या संबंधात आहे. इकडे हा चुकून प्रश्न आलेला आहे. तर पुढे जाऊ द्या, पुढे बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे 13वा, तो म्हणजे भारतीय पुरावा कायदा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे न्यायालयात छायाचित्र पुरावा म्हणून ग्राह्य मानता येतो. ऍक्च्युली अंगुली मुद्रेचा प्रश्न नाही, तो इथं आलाय तर आपण घेऊया. तर बघा भारतीय पुरावा कायद्यामध्ये कोणत्या कलमामध्ये फोटोग्राफ हे न्यायालयामध्ये ग्राह्य धरले जातात? छायाचित्र. तर कलम 9 प्रमाणे आपण फोटोग्राफ्स म्हणजे छायाचित्र हे न्यायालयात ग्राह्य धरत असतो. पुढचा एक प्रश्न बघा, शासकीय वैज्ञानिक तज्ञांचा पुरावा घेण्याची रीतीबाबत तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे? तर सगळ्यांना माहिती आहे CRPC 293 मध्ये, ठीक आहे. जे एक्सपर्ट किंवा तज्ञ आहेत त्या तज्ञांची इथे दिलेली आहे व्याख्या. नंतर मनुष्य प्राण्यामध्ये खालीलपैकी कोणता गुणधर्म सारखा असू शकत नाही? हा फिंगरप्रिंटच्या संबंधित प्रश्न आहे. तर काय आहे? 15वा प्रश्न बघा, मनुष्य प्राण्यांमध्ये खालीलपैकी कोणता गुणधर्म सारखा असू शकत नाही? डिपार्टमेंटल PSI 2016 हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर रक्तगट एकसारखे असू शकतात, AB पॉझिटिव्ह AB निगेटिव्ह वाले बरेच लोक असू शकतात, उंची सगळ्यांची समान असू शकते, रंग असू शकतो, फिंगरप्रिंट, ठीक आहे. अंगुली मुद्रा एकमेव असतात, जगात कुठल्याही 2 व्यक्तीच्या अंगुली मुद्रा एकसारख्या नसतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपलं आहे अंगुली मुद्रा म्हणजेच फिंगरप्रिंट, ठीक आहे. तर अशा प्रकारे अंगुली मुद्रा या टॉपिकवरती आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारले गेलेले आहेत. अंगुली मुद्रा हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, सिंपल टॉपिक आहे, एकदा समजलं का पुन्हा ते विसरण्याची गरज नाही. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये अंगुली मुद्रा या टॉपिकवरती हमखास 1 ते 2 प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. हे वारंवार येणारे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे हा टॉपिक आपण व्यवस्थितपणे करून घ्या. समजला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती पण तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता आपल्या पुढील कोर्सेसबद्दल किंवा या टॉपिकबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर, ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक पाहूया आपण, अतिशय महत्त्वाचा आयोगाचा किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला तपास कामामध्ये हा टॉपिक आपल्याला दिसत असतो. आयोगाचा जर तुम्ही सिलेबस पाहिला तर त्या सिलेबसमध्ये अग्निशास्त्र हा टॉपिक कुठेही नाहीये, परंतु प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. 2021ला याच्यावरती 2 प्रश्न आले होते आणि ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे होते, बरोबर का? तर बघूया आपण अग्निशास्त्र म्हणजेच फायर आर्म्स या विषयावरती कोणकोणते प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत आणि ते प्रश्न कशा प्रकारे महत्त्वाचे आहेत बघूया आपण. प्रश्न वाचतो मी. पहिला प्रश्न आहे बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न होता, डिपार्टमेंटल PSI 2021ला आला होता. प्रत्येक अग्निशास्त्रातून गोळी झाडली तर काय होते? तर त्या अग्निशास्त्रावर बॅलिस्टिक सिग्नेचर असतात असं विधान आहे, बरोबर. वरील वाक्याच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? कोणाच्या बाबतीत? तर बॅलिस्टिक सिग्नेचर या बाबतीत डिपार्टमेंटल PSI 2021ला प्रश्न असा होता, खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? तर बघा विधान अ मध्ये दिलंय काय? तर बंदुकीचे बॅरल, नंतर फायरिंग पिन, फायरिंग चेंबर, इजेक्टर आणि इतर भाग जे की बंदुकीची गोळी व काटेच्या संपर्कात येतात तेव्हा अशा प्रकारच्या खुणा सोडून जातात, ठीक आहे. कोणत्या प्रकारच्या खुणा सोडून जातात? तर ते बॅलिस्टिक सिग्नेचर म्हणतो आपण त्यांना. नंतर काय बघा, ब मध्ये म्हटलंय त्यांनी या खुणा अद्वितीय असतात, बरोबर का? या खुणा एकमेव असतात, अद्वितीय असतात. तिसऱ्या पर्यायामध्ये म्हटलंय त्यांनी पुनरुत्पादित होऊ शकणाऱ्या, पुनरुत्पादित म्हणजे रिपिटेशन, पुन्हा पुन्हा होऊ शकतात. या खुणा झाडलेल्या प्रत्येक गोळीवर अथवा किंवा कारतुसावर असतात, ठीक आहे. तिसरा पर्याय झाला. चौथा काय म्हटलंय ड मध्ये? इंटिग्रेटेड बॅलिस्टिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही एक विशेष संगणकीय हार्डवेअर सॉफ्टवेअर प्रणाली बॅलिस्टिक
सिग्नेचरची तुलना करण्यासाठी वापरतात. बरोबर का? असे एकूण अ ब क ड 4 विधान दिलेले आहेत. त्याची खाली पर्याय उत्तर आहेत. अ मध्ये म्हटले फक्त अ ब क, ब 2 मध्ये फक्त ब क ड, 3 मध्ये आहे अ क ड आणि 4 मध्ये आहे वरीलपैकी सर्व. तर या बॅलिस्टिक सिग्नेचरच्या बाबतीत वरीलपैकी सर्व हे उत्तर अगदी समर्पिक आहेत. तर बॅलिस्टिक सिग्नेचर कुणाला म्हणतात ते काय? या बॅलिस्टिक सिग्नेचरचं आपण आयडेंटिफिकेशन कसं करतो, कोणकोणते मार्क्स आपल्याला फायर केलेल्या बुलेटवरती येतात, त्याच प्रकारे आपल्याला जे कार्टेज केस असतं त्या कार्टेज केसवरती कोणकोणते मार्क्स येतात, हे सगळं सविस्तरपणे आपण याच्यावरती पुढचा एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर सर्वांनी खाली कमेंटमध्ये करून मला सांगा की याच्यावरती तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण तो व्हिडिओ बनवूया. बॅलिस्टिक सिग्नेचर कसा असतो, बॅलिस्टिक हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो एक्सप्लेन करूया. ठीक आहे. नंतर बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे एखादी शॉटगन 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावरून लागली असता होणाऱ्या प्रवेशाच्या जखमेभोवती आपल्याला टिंब दिसून येईल. हा सुद्धा बघा डिपार्टमेंटल PSI 2021 म्हणजे हा प्रश्न पुन्हा रिपिटेशन झाला बॅलिस्टिक वाला. म्हणजे बॅलिस्टिकचे 2 प्रश्न 4 मार्काला विचारले गेलेले आहेत. तर फॉरेन्सिक बॅलिस्टिक मध्ये फायर आर्म्स आणि बॅलिस्टिकचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये पुढचे 2 लेक्चर घेणार आहोत. सर्वांनी ते लेक्चर पाहून घ्या आणि कसे वाटले ते तुम्ही सांगू शकता. पुन्हा बघा तर काय म्हटलं याच्यामध्ये, तर 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावरून शॉटगन फायर केलेला आहे. मग त्यावेळेस काय होईल, आपल्याला काय दिसेल, फक्त जळालेले दिसेल. 2 मध्ये म्हटले फक्त काळे पडलेले दिसेल. 3 मध्ये म्हटले फक्त गोंदलेले दिसेल आणि 4 मध्ये म्हटले वरील सर्व दिसेल. तर बघा इथे काय झालेलं आहे, अंतर वाढलेलं आहे, 60 ते 90 सेंटीमीटर म्हटलेलं आहे. त्यामुळे काय होईल, आपल्याला फक्त गोंदलेले दिसेल. आता हे का दिसतंय, कसं दिसतंय, याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल कोणत्या अंतरावरून गोळी किंवा एखादी शॉटगन किंवा रायफल वेपन लागल्यानंतर आपल्याला त्या जखमेभोवती कोणकोणते घटक आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. पर्याय प्रश्न क्रमांक 3 पहा. अग्निशास्त्र प्रकरणी शरीरावर गोळी आत शिरल्याची एक जखम असेल आणि गोळी बाहेर पडल्याच्या किंवा गोळी बाहेर येण्याच्या किती जखमा असू शकतील. डिपार्टमेंटल PSI 2017 मधला हा प्रश्न आहे आणि जवळजवळ सगळ्यांची उत्तरे याच्यामध्ये चुकलेली आहेत. बऱ्यापैकी 99% लोकांची म्हटलं तरी चालेल ह्याच्यामध्ये उत्तर चुकलेलं आहे. बरोबर का? हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. याच्यावरती पण आपण अग्निशास्त्राने गोळी झाडल्यानंतर होणाऱ्या 2 जखमा असतात, त्याला म्हणतो आपण गोळीच्या प्रवेशाची जखम आणि गोळी बाहेर पडलेली जखम. खूप इंटरेस्टिंग पद्धतीने आपण समजून सांगितलेलं आहे. आपण याच्यावरती आपल्या लेक्चरमध्ये पण हा व्हिडिओ आपण रेकॉर्डेड करून ठेवलेला आहे आणि याच्यावरती पण आपण एक यूट्यूबसाठी पण आपण एक लेक्चर बनवणार आहोत पुढच्या भागामध्ये आपण, तर त्यावेळेस आपण बघून घेऊ. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलं बघा, अग्निशास्त्र प्रकरणी शरीरावरती गोळी आत शिरलेल्याची एक जखम असेल. बरोबर का? गोळी शरीरामध्ये लागली, एक जखम झाली, एकच गोळी फायर केलेली आहे आणि आता ही गोळी शरीरामधून बाहेर पडलेली आहे. तर बाहेर पडलेल्याच्या किती जखमा असू शकतात असा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्यायामध्ये म्हटले एकच जखम असेल कारण एक गोळी झाडली. दुसऱ्यामध्ये म्हटलं एकापेक्षा जास्त असेल. तिसऱ्यामध्ये म्हटलं एकही नाही. चौथ्यामध्ये म्हटले यापैकी कोणतेही. ठीक आहे. चौथा प्रश्न ऑप्शन असा आहे की यापैकी कोणतेही. तर बघा याच्यामध्ये इंटरेस्टिंग आपण सांगतो तुम्हाला आहे, चौथा पर्याय ते याचं योग्य उत्तर आहे, यापैकी कोणतेही. म्हणजे एकच गोळी झाडली असेल तर एक जखम होऊ शकते. बरोबर, होऊ शकते म्हटलंय कारण का इथं तिन्ही कंडिशन होऊ शकतात. त्याच्यामुळे पहिली काय, समजा एक गोळी झाडली आपण, एखादी व्यक्ती आहे समजा त्याच्या शरीरामध्ये एक गोळी गेली, एक तर पहिली जखम फिक्स आहे आपली, गोळी शरीरात शिरलेलीच. आता गोळी बाहेर जाण्याची जखम विचारलेली आहे आपल्याला. बरोबर, मग काय होईल, एखाद्या व्यक्तीला एक गोळी झाडली आणि त्या गोळीचं स्पीड भरपूर असेल आणि ती व्यक्ती जवळ उभा असेल तर गोळी त्याला शरीराला आरपार भेदून बाहेर जाऊ शकते. एक गोळी मारली, एक जखम मिळाली आपल्याला. बरोबर का? आपलं कुठलं चाललंय तर एक्झिट होऊन किती मिळतात. ठीक आहे, गोळी बाहेर पडल्याच्या जखमा किती मिळतात, तर एक गोळी मारली तर एक जखम मिळू शकते. पहिला पर्याय झाला आपला फिक्स. आता दुसरा काय म्हटलं बघा, एकापेक्षा जास्त मिळू शकतात. मिळू शकतात का, तर मिळू शकतात. का मिळतात, तर गोळी झाडल्यानंतर समजा गोळीचं स्पीड खूप जास्त असेल, आपल्या शरीरामधलं बोन असेल, एखादं हाड असेल, त्या हाडाला गोळी लागली आणि हे हाड तुटल्यानंतर काय होईल, किंवा हे हाड सुद्धा काय होईल, गोळी लागल्यानंतर त्या गोळीचं स्पीड गतिज ऊर्जा याला मिळाली आणि हे सुद्धा गतिज ऊर्जेमध्ये आलं. ॲज अ काय होईल, ते सेकंडरी प्रोजेक्टाईल म्हणून ऍक्ट होत असतं, गतीमध्ये येत असतं. गतिमान असल्यामुळे काय होईल, हे सुद्धा ह्या शरीराला भेदून ते बाहेर जाईल. त्याच्यामुळे एक तर गोळी बाहेर पडलेली जखम दिसेल आणि एक बोन तुटल्यामुळे एक जखम दिसेल. ठीक आहे, मग एकापेक्षा जास्त जखम दिसू शकते जर हे हाड तुटलं तर. आणि समजा गोळीचं स्पीड जास्त असेल, हे हाड तुटलं, या हाडाचे पुन्हा 2 तुकडे झाले, तर हे दोन्ही तुकडे बाहेर येण्याचा प्रयत्न करतील आणि एक गोळी बाहेर येण्याची जखम असेल. तसे असे मग आपल्याला 1, 2, 3 म्हणजे एकापेक्षा जास्त जखमा होऊ शकतात. कंडिशन आहे की तो व्यक्ती कुठं उभा राहिला आणि ज्या वेपनमधून फायर केलं त्या वेपनची मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती आहे. ठीक आहे, त्याच्यावरती आपल्याला ही दुसरी कंडिशन होऊ शकते. तिसऱ्या कंडिशन मध्ये काय म्हटलंय बघा, एकही जखम होणार नाही.
बरोबर का. गोळी बाहेर पडलेल्याची ही जी जखम आहे ती एक पण जखम नसणार आहे. हे कधी होईल, हे पण कंडिशन होऊ शकते कधी, की समजा गोळी फायर केलेली आहे आणि या वेपनची व्हेलॉसिटी संपत आलेली आहे आणि व्यक्ती एकदम टोकावरती उभा राहिलेला आहे. मग काय होईल, हे जे स्पीड आहे हे स्पीड आलं त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हे गोळी आतमध्ये प्रवेश करताना ही सगळी ऊर्जा वापरली गेली. मग या गोळीला शरीराच्या बाहेर पडण्यासाठी त्याला ऊर्जाच नसणार, त्यामुळे हे गोळी त्या व्यक्तीच्या शरीरामध्येच राहू शकते. बरोबर. त्याच्यामुळं आपल्याला बाहेर पडल्याची एक पण जखम दिसणार नाही गोळी शरीरामध्ये असेल तेव्हा. त्याच्यामुळं चौथ्या पर्यायामध्ये म्हटलंय यापैकी कोणताही आपल्याला ऑप्शन दिसू शकतो. हे याचं योग्य उत्तर होतं, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे. खालीलपैकी कोणती चाचणी बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी केली जाते. बरोबर. चाचणी बघा, पहिली आहे, हा प्रश्न डिपार्टमेंटल 2017 विचारला होता. हा एक प्रश्न म्हणजे 2 प्रश्न रिपीट झाले एका परीक्षेमध्ये अग्निशास्त्र या घटकावरचं. तर पहिल्या ऑप्शन मध्ये म्हटलंय डर्मल नायट्रेट टेस्ट आहे, नंतर दुसरी आहे रक्तघटक टेस्ट आहे, तिसरी चाचणी ती म्हणजे क्षय किरण टेस्ट आणि चौथी चाचणी ती म्हणजे ल्युमिनॉल टेस्ट. ठीक आहे. तर बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी आपण कोणती चाचणी वापरतो, तर ती पहिली चाचणी आहे, त्या चाचणीला म्हणतो आपण डर्मल नायट्रेट टेस्ट. ठीक आहे. या डर्मल नायट्रेट टेस्ट वरून आपण नायट्रेटचं डिटेक्शन करत असतो. आपण पाहिलं होतं गन पावडर मध्ये पोटॅशियम नायट्रेट हा एक महत्वाचा घटक असतो आणि त्या नायट्रेटला शोधण्याचं काम ही डर्मल नायट्रेट टेस्ट करत असते. बरोबर. नंतर काय म्हटलं, रक्तघटक टेस्ट, आपण रक्तघटक किती घटक शोधण्यासाठी वापरत असतो. तिसरी चाचणी आहे क्षय किरण टेस्ट, क्षय किरण टेस्ट पण आपण वेगळ्या ठिकाणी वापरतो. चौथी चाचणी ती म्हणजे ल्युमिनॉल टेस्ट, ल्युमिनॉल टेस्ट म्हणजे त्या घटनाच्या होते रक्ताचे डाग आहेत किंवा नाहीत हे चेक करण्यासाठी आपण ल्युमिनॉल टेस्ट वापरत असतो. आता इथं बंदुकीच्या दारूचे अंश म्हटले म्हणून डर्मल नायट्रेट म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे बघा, 6वा प्रश्न. एकाच काचेच्या तवदारावरून एक सुबक बोक व एका बाजूस काय म्हटलंय बदामाच्या आकाराच्या दलप्यासारखे म्हणजे फ्लेकिंग काय दर्शवते. डिपार्टमेंटल PSI 2013 प्रश्न विचारलेला. म्हणजे हे गोळी जाडलेली आहे, गोळी जाडल्यानंतर एक सुबक बोक पडलेला आहे आणि त्याच्या एका बाजूस बदामाच्या आकाराच्या डलप्या आहेत, तर हे आपल्याला काय दर्शवतं. तर बघा, पहिले सांगतोय गोळी काटकोनात मारली, दुसरं सांगतोय गोळी तिरकस कोणात मारली, नंतर सूर्यकिरणांच्या प्रखरतेने काच फुटली, अंडाकृती दगड मारल्याने काच फुटली. ठीक आहे. तर सूर्यकिरणाच्या प्रखरतेने काच फुटणार नाही, याचं योग्य उत्तर होतं ते म्हणजे गोळी काटकोनात मारली तर एक सुबक बोक पडेल, म्हणजे गोलाकार सर्कल जर दिसत असेल तर ते गोळी काटकोनात मारली असेल. जेवढी गोळी तिरपस कोणात मारली असेल तेवढा आपल्याला लंबवर्तुळाकार ते आपल्याला चित्र दिसून येईल. ठीक आहे. नंतर बघा 7वा प्रश्न आहे तो म्हणजे डर्मल नायट्रेट टेस्ट हे टिंब शोधण्यासाठी करतात. डिपार्टमेंटल PSI 2013 प्रश्न विचारलेला आहे. बरोबर का. 2013 प्रश्न आहे. मग काय म्हणलंय डर्मल नायट्रेट टेस्ट. बघा, वारंवार रिपीट होणारे प्रश्न पाहतोय आपण. वरती पण एक बघा 5वा प्रश्न होता 2017 विचारलेला. काय तर डर्मल नायट्रेट टेस्ट कुठे वापरतो आपण, बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी वापरले जाते. तोच प्रश्न पुन्हा रिपीट झाला वेगळ्या पद्धतीने. कोणता, डर्मल नायट्रेट टेस्ट हे टिंब शोधण्यासाठी करतात. डिपार्टमेंटल PSI 2013. तर आताच पाहिलं आपण बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्याकरता ही चाचणी वापरली जाते. पुढचा बघा प्रश्न आहे, अग्निशस्त्राचा वापर करून खून झाल्यावर गुन्ह्याच्या घटनास्थळावरून खालीलपैकी कोणता पुरावा जमा केला जातो. डिपार्टमेंटल PSI 2011 प्रश्न आलेला आहे. तर त्या गुन्ह्याच्या घटनास्थळावरून आपण काय, पहिल्यात म्हणले अंमली पदार्थ, दुसऱ्यात बंदुकीची गोळी व पुंगी, तिसऱ्यात ज्वलनशील पदार्थ आणि चौथ्यात माती. तर अग्निशस्त्राचा वापर केला म्हणजे ऑब्व्हियसली सोपा प्रश्न आहे कॉमन सेन्सचा. बंदुकीची गोळी आणि पुंगी हे घटक आपण त्या गुन्ह्याच्या घटनास्थळावरून गोळा करत असतो. ठीक आहे. तर पहा, अशा पद्धतीने अग्निशास्त्र हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. अग्निशास्त्र टॉपिकवरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत परीक्षेमध्ये आणि आपण आपल्या लेक्चरमध्ये पण अग्निशास्त्राने झालेले जो 2 जखमा असतात, गोळीच्या प्रवेशाची जखम, गोळी बाहेर पडल्याची जखम, त्यांच्यामध्ये महत्वाचा फरक काय असतो, किती प्रकारच्या जखमा होतात, बॅलिस्टिक सिग्नेचर काय असते, हे सगळं आपण आपल्या कोर्समध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. पुढचा एक प्रश्न होता 9वा प्रश्न बॅलिस्टिक मधलाच, तो म्हणजे गन पावडर मध्ये मुख्यतः करून कोणता घटक पदार्थ असतो. डिपार्टमेंटल PSI 2011. पाठीमागचा प्रश्न पण 11चा होता, हा प्रश्न पण 2011चाच आहे. बरोबर. आता बघा इथे काय म्हटलंय, मुख्यत्वे करून कोणता घटक असतो कुठे, गन पावडर मध्ये. तर पहिलं बघा इथं आता 2 पदार्थ आपल्याला एकसारखे दिलेले आहेत. कुठलं, एक आहे अमोनियम नायट्रेट, दुसरा आहे पोटॅशियम नायट्रेट. बरोबर का. आता जर आपण गडबडीमध्ये जर अभ्यास केला असेल, पाठांतर केला असेल, तर त्याला अशा वेळेस आपल्याला अमोनियम नायट्रेट आहे का पोटॅशियम नायट्रेट आहे का पोटॅशियम क्लोरेट आहे
बरोबर का. अजून एक प्रश्न आहे बघा इथं, पोटॅशियम वाचला असेल, इथं पोटॅशियम आहे. मग ते क्लोरेट आहे नायट्रेट आहे हे आपल्याला समजण्यासाठी गोंधळून जायचं नाही. अभ्यास करताना व्यवस्थितपणे करायचं. बंदुकीची गोळीचं किंवा बंदुकीची दारूचे अंश आपल्याला शोधायचे आहेत. बरोबर का. इथं वाटलं तर लिहितो मी. बंदुकीच्या दारूचे अंश आणि करताना तुम्ही त्याला अशी मगाशी सांगितल्याप्रमाणे मगाशी पण आपण लिहिलं होतं, अशा प्रकारे तुम्ही त्याला आपल्याला दिसण्यासाठी हायलाइट करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे करू शकता. मग इथं आपल्याला याचा पहिल्यांदा कुठला आहे तर पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट. ठीक आहे. नंतर आपण दुसरा घटक पाहिला होता, त्यालाच म्हणतो आपण कोळसा किंवा त्यालाच आपण कार्बन म्हणतो. आणि तिसरा घटक होता तो म्हणजे गंधक, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सल्फर म्हणतो. बरोबर का. तर पोटॅशियम इथे काय विचारलेलं आहे, कोणते घटक आहेत हे नाही विचारलं, तर काय विचारलेलं आहे मुख्य घटक कोणता असतो. आता हा प्रश्न असा येऊन गेलेला आहे 2011ला. समजा भविष्यात जर असा प्रश्न आला की बंदुकीच्या दारूमध्ये किंवा गन पावडरमध्ये खालीलपैकी मुख्यत्वे करून कोणता घटक जास्त असतो, आणि इथे तुम्हाला हे 3 पर्याय दिले. बरोबर का. तर मग अशा वेळेला हे तिन्ही पर्याय आपल्याला गन पावडरमध्ये सापडतात, पण त्यांचं प्रमाण किती आहे तर मगाशीच पाहिलं होतं आपण. पोटॅशियम नायट्रेट आपल्याला 75% मिळतो. नंतर कोळसा म्हणजे कार्बन 15% असतो आणि गंधक किती असतो 10% असतो. ठीक आहे. तर इथं प्रमाणासहित जर आपल्याला लक्षात असेल तर असा प्रश्न आला तर चुकणार नाही, विनाकारण आपले 2 मार्क जाणार नाही. नेक्स्ट प्रश्न बघा, अग्निशास्त्र संदर्भाने बोर म्हणजे काय. ठीक आहे. बोर म्हणजे काय याचे बोर नाही किंवा बोरिंग होण्यातलं बोर नाहीये. 2011लाच प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा रिपीट म्हणजे एकापेक्षा 2 प्रश्न झाले अग्निशास्त्रावरचे, 4 मार्क झाले. बरोबर का. तर बोर म्हणजे काय तर नळीची लांबी आणि नळीचा व्यास. एकदा म्हणजे कन्फ्युज झाला असेल तर त्यांना बोर म्हणजे काय हे माहित नसेल. नळीची लांबी म्हणजे काय, समजा हे पायराम असेल. ठीक आहे. तर हे समजा वेपन असेल तर हे वेपनचं जी नळीची लांबी आहे त्याला आपण पहिल्या घटकामध्ये झालं. दुसऱ्यात काय म्हणले नळीचा व्यास. नळीचा व्यास म्हणजे काय तर हे जे आपलं सर्कल आहे सर्कल व्यास. ठीक आहे. इंटरनल डायमीटर ऑफ द बॅरल. ठीक आहे. बंदुकीची जी नळी असेल त्या नळीचा जो आतील व्यास असेल त्या व्यासाला आपण बोर असं म्हणतो, बोर. बरोबर का. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. समजतंय. तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याकडे फॉरेन्सिक सायन्सचा एकदम सायंटिफिक पद्धतीने आपल्या 10 वर्षाच्या अनुभवावरती आपण डिपार्टमेंटल PSI ची व्यवस्थितपणे सगळे बॅच मधले आपले जे सर्व घटक आहेत ते सर्व घटक आपण सायंटिफिक पद्धतीने सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजतील अशा प्रकारे आपण एक्सप्लेन केलेले आहे. ठीक आहे. आता आपण बघूया नेक्स्ट घटक पाहूया आपण, तो म्हणजे किरणे किंवा रेज. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि बऱ्याच परीक्षेमध्ये हा घटक पुन्हा पुन्हा रिपीट झालेला आहे. वेगवेगळे किरणे आपल्याला विचारलेले आहेत की त्या किरणांचा उपयोग कशासाठी केला जातो. तर बघूया, मी प्रश्न वाचतो. पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा, तो म्हणजे काय, जेव्हा दस्तऐवजावर शाई ओतून मजकूर मिटवला जातो तेव्हा दस्तऐवजावरील अक्षरे ओळखण्यासाठी टिंबटिंब यांची मदत होते. ठीक आहे. डिपार्टमेंटल PSI 2021ला प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर या सर्व प्रश्नांची PDF माझ्याकडे आहे, तुम्ही PDF पण घेऊ शकता, तुमच्या रेफरन्ससाठी तुम्ही ठेवू शकता. अभ्यास करताना आपल्याला प्रत्येक घटकावरती आयोगाने आजपर्यंत कोणत्या प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत, आयोगाची मानसिकता काय आहे, भविष्यात कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला या संदर्भाला हे PDF तुम्हाला उपयोगी पडू शकेल. बरोबर आहे. मराठीमध्ये सगळं टायपिंग केलेलं PDF आहे. तर पहा हा प्रश्नामध्ये काय विचारले, 2021च्या जेव्हा दस्तऐवजावर शाई ओतून मजकूर मिटवला जातो तेव्हा त्या दस्तऐवजावरील अक्षरे ओळखण्यासाठी टिंबटिंब यांची मदत होते. म्हणजे समजा आता हे लिहिलेलं आहे, हे लिहिलेलं होतं, आपण शाई अशी टाकली आणि शाई टाकल्यानंतर याच्यावरती काय लिहिलं होतं हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपण खालीलपैकी कोणत्या किरणांचा उपयोग करू शकतो. ठीक आहे. किरणामध्ये महत्वाची 3-4 किरणं आहेत. एक तर अल्ट्राव्हायोलेट किरणे, त्यालाच आपण अतिनील किरणे म्हणतो. दुसरा आहे क्षय किरणे, त्यालाच आपण एक्सरे म्हणतो. तिसरा आहे अवरेक्ट किरणे, त्यालाच आपण इन्फ्रारेड किरणे म्हणतो. ठीक आहे. या 3 किरणांचा उपयोग आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि त्या प्रत्येक किरणामध्ये आपण काय काय गोष्टी पाहतो हे सुद्धा आपण आपल्या कोर्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर बघा, आता असा जर मजकूर मिटवला असेल तर तो पाहण्यासाठी आपण अल्ट्राव्हायोलेट किरणे, त्यालाच आपण अतिनील किरणे म्हणतो, त्या किरणांचा आपण वापर करू शकतो. आता बघा सेकंड प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलंय, पोलीस तपासात अतिनील किरणांचा उपयोग पुढील कामांसाठी करतात. डिपार्टमेंटल PSI 2017ला आलंय. आता बघा अतिनील किरणे इथे येऊन गेला. पुन्हा 2017 मध्ये बघा इथे दिलेला आहे प्रश्न काय तर दस्तऐवजावर किंवा वादग्रस्त दस्तऐवजावर खडाखोड किंवा अदलाबदल तपासणी. आताच बघा हा प्रश्न पाहिला आपण. ठीक आहे. तो मजकूर मिटवला असेल, खडाखोड झाले असेल तर तो पाहण्यासाठी आपण अतिनील किरणे पाहतो. म्हणजे हे आपल्याला माहित असेल तर हा पर्याय आपला बरोबर आला. ठीक आहे. दुसरा पर्याय काय म्हटलं बघा, न दिसणाऱ्या द्रव्याने लिहिलेली अक्षरे किंवा लिखाण ओळखणे.
न दिसणाऱ्या द्रव्याने, त्यालाच म्हणतो आपण इनविजिबल रायटिंग. म्हणजे समजा फळांचे रस असेल, लिंबू रस असेल, मिल्क असेल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय केलं जातं, न दिसणारे डॉक्युमेंट किंवा काय म्हणतो आपण त्याला दस्तऐवज लिहिले जातात. तर ते शोधण्यासाठी आपण अल्ट्राव्हायोलेट किरणांचा उपयोग करतो. तिसरं काय म्हटलंय, रक्त, वीर्य, मूत्र, लाळ इत्यादींचे डाग तपासणी. बरोबर का. जे आपल्याला फॉरेन्सिक बायोलॉजीमध्ये वेगवेगळे रक्ताचे डाग त्या कपड्यावरती सापडतात, वीर्याचे डाग सापडतात. ते डाग आपण रक्ताचे डाग आहेत, वीर्याचे डाग आहेत का नाहीत हे तपासण्यासाठी आपण त्यांना अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या खाली त्यांना आपण पाहत असतो. बरोबर का. मग रक्ताचा डाग अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या खाली कसा दिसतो, त्याचा रंग कसा असतो, असा जर प्रश्न आला परीक्षेमध्ये तर आपण हे जे अल्ट्राव्हायोलेट किरणे आहेत ते शिकवताना आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की रक्ताचा डाग अल्ट्राव्हायोलेट किरणाखाली जर आपण पाहिला तर तो कोणत्या रंगाचा दिसतो. तसेच वीर्याचा डाग जर आपण त्या अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या खाली जर तपासला गेला तर तो कोणत्या रंगाचा दिसतो. बरोबर. तर हे पण बरोबर आहे. म्हणून चौथा जो प्रश्न आहे ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व, हे आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. तर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा या ठिकाणी आपण उपयोग करत असतो. पुढे बघा तिसरा ऑप्शन आहे काय, मूत्र व घाम यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्याकरता खालीलपैकी टिंबटिंब किरणाचा वापर करतात. मूत्र आणि घाम आताच पहिला आपण बघा इथंच म्हटलंय मूत्र, त्याच्यामुळे वरती आलंच. बरोबर. आणि तर काय आलं नवीन घाम. तर त्यासाठी आपण काय करतो, डिपार्टमेंटल पेपर 2017 प्रश्न विचारलाय अल्ट्राव्हायोलेट किरणे. ठीक आहे. म्हणजे आपण रिपिटेशन झाला, वारंवार हा प्रश्न विचारला गेला आहे अल्ट्राव्हायोलेट किरणे यावर. परत बघा पुढचा प्रश्न आहे चौथा, तो म्हणजे स्फोटके, दारुगोळा असल्याचा संशय असणारे पार्सल तपासणे, बनावट नाणी शोधणे इत्यादीसाठी पुढीलपैकी कोणत्या किरणांचा वापर केला जातो. डिपार्टमेंटल PSI 2016 प्रश्न आलेला. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे काय, तर स्फोटके आणि दारुगोळा हे आपण माहित असतो रेल्वे स्टेशनवरती, एअरपोर्टवरती बघा आपण जेव्हा एंट्री करतो त्यावेळेस आपल्याला त्या एक कमान असते त्या कमानीमधून जावं लागतं. बरोबर का. तर त्यासाठी आपण काय करतो, तिथं आपण अतिनील किरणे, क्षय किरणे, इन्फ्रारेड किरणे किंवा रासायनिक किरणे यापैकी जे असतात एक्सरेज म्हणतो आपण त्याला, क्षय किरणे वापरतो. बरोबर का. मग क्षय किरणे असल्यामुळे आपल्याला माहिती आहे मेटॅलिक मधून आपल्याला ऑब्जेक्ट शोधू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला इथं बनावट नाणी शोधणं हे सुद्धा क्षय किरणांच्या साहाय्याने आपल्याला शक्य होत असतं. पुढे बघा काय म्हटलंय पाचवा प्रश्न, टिंबटिंबाचा वापर अतिनील किरणोत्सर्ग मिळवण्यासाठी करतात. अतिनील किरणे म्हटलेलं आहे. ठीक आहे. इन्फ्रारेड किरण लॅम्प, 1000 वॅट्स टंगस्टन लॅम्प, क्वार्ट्ज मर्क्युरी लॅम्प आणि वरीलपैकी सर्व. ठीक आहे. आता इथं वरीलपैकी सर्व हा पर्याय येणार नाही का, कारण काय म्हटलंय इन्फ्रारेड किरण लॅम्प. आता इन्फ्रारेड किरण वेगळी आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो इन्फ्रारेड किरणांना अवरक्त किरणे. का कुठं अवरक्त किरणे आपण त्यांना मराठीमध्ये म्हणत असतो. बरोबर का. तर त्याच्यामुळे आपल्याला हा पर्याय क्रमांक 1 बरोबर येणार नाही. क्वार्ट्ज मर्क्युरी लॅम्प नाही, तर इथं 1000 वॅट्स टंगस्टन लॅम्प हा आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा 6वा प्रश्न, कापड, दोरा इत्यादी तंतुमय पदार्थांची तपासणी तसेच जळालेल्या कागदपत्रावरील मजकूर, हे महत्वाचं आहे. काय, जळालेल्या कागदपत्रावरील मजकूर इत्यादी तपासण्यासाठी खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर केला जातो. डिपार्टमेंटल PSI 2016. मग 16ला 2 प्रश्न फक्त किरणांवरती आलेले आहेत. म्हणजे एका परीक्षेमध्ये आपल्याला 4 प्रश्न झाले. बरोबर. किरणावरती. तर बघा जर एखादं डॉक्युमेंट असेल, कागद असेल आणि तो जायला गेला तर त्या कागदावरती काय रायटिंग होते हे रायटिंग शोधण्यासाठी आपण कोणती किरणे वापरतो, तर त्याला म्हणतो आपण IR किरणेस, इन्फ्रारेड किरणेस. IR किरणे त्याला किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण अवरक्त किरणे. कोणती किरणे, अवरक्त किरणे. बरोबर. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 7वा प्रश्न बघा, कपड्यावरील वीर्याचे वाळलेले डाग टिंबटिंबाने ओळखतात. डिपार्टमेंटल PSI 2016 प्रश्न आलेला. वीर्याचे डाग हा बघा पुन्हा प्रश्न रिपिटेशन झालेला आहे. 2021 ला आला बघा. इथं 3ऱ्या क्रमांक पर्यायामध्ये म्हटलंय रक्त, वीर्य, मूत्र, लाळ इत्यादीचे डाग तपासणे. बरोबर का. मग वीर्याचे डाग तपासण्यासाठी कोणतं वापरतो आपण, तर अतिनील किरणांचा वापर. मग बघा इथं कुठं आहे पर्याय क्रमांक, प्रश्न चालला आपला 7वा, पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा अल्ट्राव्हायोलेट लाईट. अल्ट्राव्हायोलेट लाईटलाच आपण अतिनील किरणे असं मराठीमध्ये म्हणत असतो. बरोबर का. 8वा प्रश्न बघा, ब्रीफकेस मध्ये लपवलेली स्फोटके खालीलपैकी कोणत्या किरणांच्या साह्याने दिसतात. आता स्फोटके पाहिले आपण. बघा इथं पुन्हा एकदा प्रश्न येऊन गेला होता काय, स्फोटके. 4था प्रश्न दारुगोळा, स्फोटके. डिपार्टमेंटल PSI 2016 प्रश्न विचारला गेला होता. आणि तसाच प्रश्न पुन्हा कुठं विचारलेला आहे, डिपार्टमेंटल PSI 2013 तर काय, ब्रीफकेस मध्ये लपवलेली स्फोटके खालीलपैकी कोणत्या किरणांच्या साह्याने दिसू शकतात. तर आताच पहिला आपण इन्फ्रारेड किरणे महत्वाचे आहेत, IR किरणे किंवा त्यालाच आपण अवरक्त किरणाचं म्हणत असतो. नंतर 9वा प्रश्न होता बघा, स्पेक्ट्रोस्कोपी किंवा स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर केला जातो. ठीक आहे. तर
फोटोमेट्रीमध्ये आपण अल्ट्राव्हायोलेट किरणांचा उपयोग करत असतो. पुढचा प्रश्न 10वा तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या किरणांचा रात्र पाहतीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्नूपरस्कोप मध्ये उपयोग होतो. डिपार्टमेंटल PSI 2010 ला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर तिथं आपण IR रेंज वापरत असतो. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पुढील बघा 11वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या गुणधर्मामुळे क्षय किरणे पॅकेज पेटी इत्यादीमध्ये लपवलेल्या वस्तू शोधून काढण्यासाठी करत असतो. ठीक आहे, जे कमी वेवलेंथ आणि जादा शक्ती याचं उत्तर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. नंतर बघा 12वा प्रश्न आहे तो म्हणजे काय, रंगीत कपड्यावरील बंदुकीच्या दारूचे अंश शोधून काढण्यासाठी अशा कपड्याचा फोटो खालीलपैकी कशाचा वापर करून काढतात. ठीक आहे, आता दारूचे अंश आहेत, दारूचे घटक आहेत, मग दारूचे घटक शोधण्यासाठी त्याला आपल्याला IR पाहिजे. ठीक आहे, आणि काय म्हटलं इथं रंगीत कपडे आहेत, रंगीत कपड्यावरती असल्यामुळे आपण त्यांना IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जर त्याचा फोटो काढला तर आपल्याला त्याच्या बंदुकीच्या दारूचे अंश आपल्याला याच्यामध्ये दिसू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे किरणे हा महत्वाचा टॉपिक होता आणि या टॉपिकवरती एवढे प्रश्न आजपर्यंत परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. फॉरेन्सिक सायन्स मधील आपण महत्वाचे PYQ पाहत आहोत. ठीक आहे, तर यासाठी बघा आपल्याला आता पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे कोणता, पोर्ट्रे पार्ले. ठीक आहे, पोर्ट्रे पार्ले यालाच आपण बोलके चित्र म्हणतो. परीक्षेमध्ये प्रश्न येतो याच्यावरती बऱ्याच वेळा. तर बघा 1-2-3 प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न बघा पोर्ट्रे पार्लेमधला डिपार्टमेंटल PSI 2013 ला आलेला आहे. खालीलपैकी कोणता एक मुद्दा पोर्ट्रेट पार्लेत व्यक्तीला ओळखण्याचा भाग नाही. बरोबर का, मग बघा कोणता भाग नाही असं म्हटलेलं आहे. सर्वसामान्य चेहरा आणि रूप आहे, गोपनीय अहवाल, डोळ्याचा रंग, केसाचा रंग व रचना. तर याच्यामधला कोणता भाग नाही असं विचारलेला आहे, तर गोपनीय अहवाल हा त्याचा भाग नाही. पोर्ट्रे पार्लेच म्हणजे बोलके चित्र, अल्फॉन्सो बटिलॉन हे पोर्ट्रे पार्लेशी संबंधित आहेत. जर प्रश्न आला पोर्ट्रे पार्लेचा शोध कोणी लावला किंवा पोर्ट्रे पार्लेशी संबंधित असणारी खालीलपैकी व्यक्ती कोण, तर अल्फॉन्सो बटिलॉन हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, तर पोर्ट्रे पार्लेमध्ये आपण त्या व्यक्तीचे जे गुणधर्म असतात त्याच्या चेहऱ्याचे किंवा त्याच्या शरीराचे, उदाहरणार्थ त्याचा चेहऱ्याचा रंग कसा आहे, रूप कसा आहे, डोळ्याचा रंग कसा आहे, केसाचा रंग कसा आहे, केसाची रचना कशी आहे, डोळ्याची रचना कशी आहे, हे सगळे गुणधर्म आपण त्याच्यामध्ये पाहत असतो आणि त्यानुसार आपण त्याचे एक रेखाचित्र रेखाटत असतो. ठीक आहे, तर हे झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न बघा 2 मधला दुसरा प्रश्न डिपार्टमेंटल PSI 2013 ला आलेला आहे. वरचा पण 13 ला चालला होता. व्यक्तीला ओळखण्याची पोर्ट्रे पार्ले बनवण्याची नवी पद्धत जी जास्त प्रमाणात हल्ली वापरण्यात आहे तर ते कोणती आहे. तर पहिल्यामध्ये म्हटले बघा संगणकावर पोर्ट्रेट बनवण्याची क्रिया, 2 मध्ये म्हटले फोटो किट पद्धत, 3 मध्ये म्हटले आयडेंटिटी किट पद्धत आणि 4 मध्ये म्हटले वरीलपैकी कोणते नाही. तर आयडेंटिटी किट पद्धत ही आता सध्या जास्त प्रमाणात आपण वापरत असतो. आता पुढचा प्रश्न बघा साक्षीदाराने सांगितलेल्या वर्णनावरून, तिसरा प्रश्न आहे साक्षीदाराने सांगितलेल्या वर्णनावरून संशयित आरोपीचे चित्र काढण्याच्या पद्धतीस काय म्हणतात. बरोबर का, म्हणजे समजा एखाद्या विटनेसनं आरोपीला गुन्हा करताना पाहिला असेल तर त्या विटनेसला आपण विचारतो तो व्यक्ती कसा होता, मग तो सांगतो की एवढी हाईट होती, त्याचे डोळे असे होते, त्याचे कान असे होते, नाक असे होते, केसाची रचना अशी होते. मग हे जो तो सांगत असतो त्याप्रमाणे काय करतो जो छायाचित्रकार असतो तो चित्र रेखाटत असतो तर त्याला काय म्हणतो आपण, त्यालाच म्हणतो आपण पोर्ट्रे पार्ले, त्यालाच म्हणतो आपण बोलके चित्र. बोलके चित्र म्हणजे चित्र बोलत नाही, आपण बोलतो आणि बोलल्यानुसार चित्र काढलं जातं म्हणून त्याला म्हणतो आपण बोलके चित्र. ठीक आहे, आता पुढचा एक प्रश्न बघा, आता हे चित्राशी संबंधात होता त्याच्यामुळे घेतलेला आहे. ऍक्च्युली पोर्ट्रे पार्लेचे वरचे 3 प्रश्न आहेत. खालचा प्रश्न बघा काय आहे, घटनास्थळाच्या छायाचित्रणा उपयोग कशासाठी केला जातो. छायाचित्रण होता, फोटोग्राफ सारखाच आहे, पोर्ट्रे पार्ले सारखा म्हणून इथे घेतलेला आहे. डिपार्टमेंटल PSI 2013 ला विचारला गेलेला प्रश्न आहे, छायाचित्रीकरणाचा उपयोग कशासाठी केला जातो. कुणाचं छायाचित्रीकरण, तर घटनास्थळाचं. पहिले काय म्हटलंय, घटनास्थळाची पुनर्बांधणी करणे, रिकन्स्ट्रक्शन ऑफ द क्राइम सीन. दुसरं काय आहे, अधिक पुरावा मिळवण्यासाठी. तिसरं काय म्हटलंय, पोलीस रेकॉर्डसाठी. आणि चौथं काय म्हटलंय, लपवलेली वस्तू शोधण्यासाठी. बरोबर का, आता इथे जर पाहिलं आपण तर काय आहे, घटनास्थळाच्या छायाचित्रीकरणाचा उपयोग, छायाचित्रीकरण म्हणजे रेकॉर्डिंग म्हणतो आपण, रेकॉर्डिंग. ठीक आहे, तर छायाचित्रीकरण म्हटलंय, छायाचित्र असेल तर तो फोटो असेल. तर घटनास्थळाची पुनर्बांधणी करता आपण याचा उपयोग करू शकतो ऍक्च्युली. बरोबर का, जसं पाहिलं तर इथं पोलीस रेकॉर्डसाठी पण आपल्याला हे चालू शकतंय. तिथं घटनास्थळाच्या पुनर्बांधणी करता आपण याचा उपयोग करू शकतो. डिपार्टमेंटल PSI 2013 ला आलेला प्रश्न. आता 5वा प्रश्न बघा, गुन्हे अन्वेषणामध्ये छायाचित्रकार पुढील कामे करतात. छायाचित्रकार कोणती कामे करतात. डिपार्टमेंटल PSI 2016 ला प्रश्न आलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे तो म्हणजे काय, पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे हस्ताक्षर व इतर वादग्रस्त कागदपत्रांची छायाचित्र घेणे, छायाचित्र घेऊ शकतात.
दुसरं काय आहे, बेवारस मृतदेह, अपघात, गुन्ह्याच्या घटनास्थळ इत्यादीची छायाचित्रे घेऊ शकतात. तिसरं काय आहे, घटनास्थळावरून चान्स प्रिंट विकसित झाल्यास त्याचे छायाचित्रण घेणे हे पण करू शकतात. म्हणजेच वरील पैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. बरोबर. आता चौथं बघा, पुढचा प्रश्न बघा 6वा. एक्स-रे इलेक्ट्रोनोग्राफी पद्धत कशासाठी वापरतात? डिपार्टमेंटल PSI 2016 आलेला, वरती पण 16 होता, खाली एक 16चा प्रश्न आहे. कवटीमधील फ्रॅक्चर शोधण्यासाठी, सर्जिकल ऑपरेशन करण्यासाठी, तिसरा आहे मैताच्या अंगावरील अंगुली मुद्रा शोधण्यासाठी, आणि ठशांचा सचित्रता प्रकार शोधण्यासाठी. तर इथे काय विचारलेलं आहे, एक्स-रे इलेक्ट्रोनोग्राफी आपण काय करतो, तर मैताच्या अंगावरील अंगुली मुद्रा शोधण्यासाठी आपण याचा उपयोग आपण करत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे पोट्रे पाडले याच्यावरती प्रश्न होते. आता हा श्वान पथक आहे, इथे श्वान पथक, फिंगरप्रिंट इथं हे झालेलं चुकीचं थोडं. डॉग स्क्वॉड वरती हा प्रश्न होता. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे बघा, किंवा डॉग स्क्वॉड मध्ये आपल्याला काय काय आहे बघा, त्याच्यासाठी आपण हे वापरलं जातं डॉग स्क्वॉड. बघा पहिला प्रश्न विचारलेला आहे डॉग स्क्वॉड वरती डिपार्टमेंटल 2011ला PSI मुख्य परीक्षेमध्ये काय म्हटलंय, सन 1965 साली महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागासाठी कोणत्या ठिकाणी प्रथम श्वान पथक स्थापन केले गेले होते? ठीक आहे. ग्रामीण भागासाठी म्हटलंय, कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम श्वान पथक स्थापन केलं होतं, तर ते पुणे या ठिकाणी स्थापन केलं होतं 1965 साली. नंतर बघा 2 नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजे काय, तर स्फोटक पदार्थ शोधण्याकरता कोणत्या प्रकारच्या श्वानांचा उपयोग केला जातो? ठीक आहे. स्फोटक पदार्थ शोधण्यासाठी, ठीक आहे, तर त्याला आपण अल्सेशियन व लॅब्राडॉर हे दोन डाग असतात, त्या 2 डागांचा आपण उपयोग स्फोटक पदार्थ शोधण्यासाठी करत असतो. पुढचा प्रश्न बघा, पोलीस विभागात सामान्यतः पुढील श्वानांचा उपयोग केला जात नाही. काय म्हटलंय, पुढील प्रकारच्या श्वानांचा वापर केला जात नाही. डिपार्टमेंटल PSI 2016 प्रश्न आलेला. तर डच हॉर्न, जर्मन शेपर्ड, लॅब्राडॉर रिट्रीव्हर, डॉबरमॅन पिंचर यापैकी बघा सगळेच उत्तर आपण सांगितलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कारण याच्याशी तुम्ही जास्त निगडीत असताय डॉग स्क्वॉड वगैरे, तर याचं उत्तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. कमेंटमध्ये सांगा मला याचं योग्य उत्तर कोणतं असेल. पुढचा प्रश्न पाहूया आपण, चांगल्या परिस्थितीत जास्तीत जास्त किती तासापर्यंत कुत्र्याला देण्याचा वास राहू शकतो? ठीक आहे. आपण घटनास्थळी जे डॉग स्क्वॉड पाठवतो, तो डॉग स्क्वॉड पाठवल्यानंतर तो वास आपल्याला जास्तीत जास्त किती तासापर्यंत आपण त्या घटनास्थळावरती राहू शकतो, असा प्रश्न विचारलेला. बघा पहिला हा सुद्धा डिपार्टमेंटल 2016 प्रश्न विचारलेला आहे. पहिला म्हटले 80, नंतर 90 तास, 95 तास आणि 72 तास. तर पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. घटनास्थळावरती आपल्याला कुत्र्याला देण्याचा वास हा साधारणपणे 72 तास ॲज इट इज राहू शकतो, परंतु आपण जर 24 तासाच्या जर ते डॉग स्क्वॉड पाचारण केलं तर ते 100% त्या गुन्ह्याचा जो गुन्हेगार असेल त्याचा माग काढू शकतो. बरोबर. आणि आता हे कसं आहे, पावसाळा स्थिती याच्यावरती पण ते अवलंबून आहे. पुढील प्रश्न तसाच आहे, काय घटनास्थळी कोणत्या परिस्थितीत वास जास्त वेळ टिकून राहतो? ठीक आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये तो गुन्हेगाराचा जो वास असेल तो जास्त काळापर्यंत टिकून राहू शकतो? डिपार्टमेंटल PSI 2013ला प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय 1 मध्ये म्हटलंय कठीण व खडकाळ प्रदेश, 2 मध्ये म्हटलंय वाळूचा किनारा, 3 मध्ये म्हटलंय गरम तापमान असणारी जागा, 4 मध्ये म्हटलंय मऊ व दमट क्षेत्र. तर जास्त वेळ हा वास कुठेपर्यंत टिकून राहतो, तर मऊ व दमट क्षेत्र असेल त्या क्षेत्रावरती हा वास जास्त वेळ टिकून राहतो. पुढे काय म्हटलं बघा, माग काढण्यासाठी सोन्याची कोणत्या प्रजाती अधिक उपयोगात आणली जाते? ठीक आहे. बघा माग काढण्यासाठी कोणत्या प्रजातीचा उपयोग केला जातो? आपण वरील प्रमाणे प्रश्न आहे, याचं पण उत्तर सांगून द्या मला कमेंट बॉक्समध्ये काय आहे ते. आता तुम्ही म्हणताल माहित नाही, परंतु तुम्ही पण थोडं सांगण्याचा प्रयत्न करा. 7वा प्रश्न सोपा आहे बघा, त्याचं पण उत्तर सांगा मला काय आहे त्याचे. श्वान पथकातील श्वानाचे कार्य कोणत्या प्रमुख वैज्ञानिक तत्व व इंद्रियावरती अवलंबून आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे, त्याचं कमेंट करून तुम्ही उत्तर सांगू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे श्वान पथक या घटकावरती हा प्रश्न विचारला गेला होता. आता पुढचा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे दस्तऐवज. ठीक आहे. वादग्रस्त दस्तऐवज किंवा त्याला आपण क्वेश्चन डॉक्युमेंट असं म्हणतो. आता हा टॉपिक तुमच्यासाठी नवीन असेल तर याचा आपण सगळे प्रश्न डिस्कस करूया. अल्बर्ट ऑसबॉर्न आपल्याला माहिती आहे, अल्बर्ट ऑसबॉर्न यांना आपण फादर ऑफ क्वेश्चन डॉक्युमेंट असं म्हणतो. वादग्रस्त दस्तऐवज हा विभाग आपल्यामध्ये जे महाराष्ट्र शासनाचं CID डिपार्टमेंटल आहे, CID डिपार्टमेंट आहे पुणे येथे, त्या पुणे येथे वादग्रस्त दस्तऐवज आणि अंगुली मुद्रा हे 2 घटक CIDच्या अंदर असतात. ठीक आहे. तर बघूया कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. तर पहिला प्रश्न आहे बघा, बनावट दस्तऐवज लिहिणे व मूळ दस्तऐवज लिहिणे यामध्ये जो महत्वाचा फरक असतो तो म्हणजे कोणता? ठीक आहे. टिंब म्हटलंय. डिपार्टमेंटल PSI 2013ला हा प्रश्न आलेला आहे. काय तर बनावट दस्तऐवज लिहिणे आणि मूळ म्हणजे ओरिजिनल दस्तऐवज लिहिणे. तर यामध्ये जो मूळ फरक आहे महत्वाचा, तो फरक
कोणता? तर काय म्हटलं बघा, लिहिण्याचे वैशिष्ट्ये व दाब, नंतर काय लिहिण्याचा कोन, नंतर अक्षरांची सरासरी आकार व दोन शब्दांमधील अंतर आणि रेषांचे अनुकरण. ठीक आहे, त्याच्यामधील कोणता बघा असेल मूळ फरक म्हटलंय, महत्वाचा फरक. तसं पाहिलं तर हे चारही फरक महत्वाचे म्हणजे फरक आहेत. कोणते? तर बनावट दस्तऐवज आणि मूळ दस्तऐवज याच्यामधील जर आपल्याला तपासणी करताना आपण हे चारही घटक वापरू शकतो. परंतु इथे काय म्हटलंय तर महत्वाचा फरक म्हटलंय, महत्वाचा फरक. बरोबर का? महत्वाचा फरक काय बघा, मग लिहिण्याची वैशिष्ट्ये व दाब, लिहिण्याचा कोन, अक्षरांची सरासरी आकार व दोन शब्दांमधील अंतर, रेषांचं अनुकरण. आता लिहिण्याचा कोन, लिहिण्याचा कोन म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल मी माझं नाव लिहिलं, ठीक आहे, हे नाव लिहिलं. आता नाव लिहिताना जे अक्षरांचा कोन आहे ते काय झालं, आता हे माझा एक विशिष्ट कोन असेल तर लोक याला बघून बघून काय करतात, कॉपी करून त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करू शकतात. कोन त्या प्रकारे ते काढू शकतात. बरोबर का? परत काय म्हणलंय, रेषांचे अनुकरण म्हणजे मी ह्या ज्या रेषा आहेत, बरोबर का, तर या रेषांचे ते अनुकरण करू शकतो. एक्झॅक्टली 100% कोणी करत नाही, परंतु हे बघून ते करू शकतो. आणि काय काय म्हणलंय, अक्षरांची सरासरी आकार व दोन शब्दांमधील अंतर. बरोबर का? मग या अक्षरांचा सरासरी काय म्हटलं इथं, आकार कसा आहे, शब्दांमधील अंतर किती आहे, तो कॉपी करू शकतो. परंतु त्याला त्याची लिहिण्याची जी वैशिष्ट्ये आहेत, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण त्याची स्वतःची वैशिष्ट्ये, त्यालाच म्हणतो आपण इंग्लिशमध्ये इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स तो कधीही कॉपी करू शकत नाही. त्याच प्रकारे आपण त्याला म्हणतो दाब. ठीक आहे, म्हणजे लिहिण्याचा प्रेशर. तुम्ही बघा प्रयत्न करून आपल्याकडे जे नोटबुक असते त्या नोटबुकवरती दाब लिहून लिहिण्याचा प्रयत्न करा. पाठीमागच्या 2-3 पेजवरती आपल्याला त्याचा दाब खाली त्याचं इंडेंटेशन उठलेलं दिसून येत. बरोबर का? म्हणजेच काय तर इथं जर लिहिण्याची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचा लिहिण्याचा पेन प्रेशर असेल तो कोणीही कॉपी करू शकत नाही. बरोबर का? म्हणून आपल्याला हा महत्वाचा फरक आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणते डिस्गाइज फोर्जरीचे निर्देशक आहे? डिस्गाइज फोर्जरी. ठीक आहे, डिपार्टमेंटल PSI 2010 ला प्रश्न विचारला होता. आता काय बघा, डिस्गाइज एक तर फोर्जरी म्हणजे काय, फोर्जरी म्हणजे काय तर फसवणे, आणि दुसरं काय डिस्गाइज. डिस्गाइज म्हणजे काय तर स्वतःची सिग्नेचर न काढणे किंवा स्वतःसारखं अक्षर न काढणं, याला डिस्गाइज करणं असं आपण म्हणत असतो सिंपल मराठीमध्ये. बरोबर? तर बघा काय म्हटलं त्याने, तर पहिला प्रश्न पर्याय तो म्हणजे वेगळे दिसणं, दुसरा आहे तो म्हणजे अनियमित झुकाव, तिसरा आहे तो म्हणजे अनियमित अंतर, आणि चौथा आहे तो म्हणजे वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता हे सगळ्यांचं स्पष्टीकरण सांगतो मी, तुमच्यासाठी हा टॉपिक नवीन असेल. आपण आपल्या बॅचमध्ये वादग्रस्त दस्तावेज हा सुद्धा टॉपिक घेतलेला आहे, आणि त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो, ओरिजिनल कसं ओळखतो आपण, बनावट कसं ओळखतो, तो आपण सिंपल पद्धतीने सांगितलेला आहे. उदाहरणार्थ बघा, तिथे काय म्हटलेलं आहे, वेगळे दिसणे. बरोबर, डिस्गाइज म्हणजे आता तुम्हाला सांगितलं मी डिस्गाइज म्हणजे काय, म्हणजे उदाहरणार्थ बघा, मी माझं नाव असं लिहितो, बरोबर का, परंतु काय करायचं, मला माझं नाव मी लिहिलं हे मला दाखवायचं नाही, म्हणजे मला काय करायचं, फसवायचं आहे समोरच्याला. मग मी समजा डी असं लिहितो, तर मी काय करेल, आता इथं लिहिताना मला मी डी असं काढेल. बरोबर, आता मी डी जोडून लिहिले, परत मी काय करेल, ई असं काढेल, पी मी असं काढण्याचा प्रयत्न करेल, किंवा मी ए असं काढेल, आणि मी के काय करेल, सिंपल काढेल. बरोबर का? म्हणजे काय केलं मी इथं, तर वेगळे दिसणे. आता काय असतं, सामान्य व्यक्तीला हेच माहिती असतं की आपल्यासारखं जे पहिलं अक्षर होतं ते काढायचं नाही, काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे. मग तो ह्याच्यामध्ये वेगळा आहे, याच्यामध्ये वेगळा आहे. बरोबर का? म्हणजे डिस्गाइज केलं. पुन्हा काय म्हटलंय, अनियमित झुकाव. झुकाव म्हणजे काय, समजा आपण अशी एक इमेजनरी लाईन समजली तर ह्या लाईन मध्ये ह्या जे लेटर आहेत, लेटर, ठीक आहे, एक एक अक्षर आहे, एक शब्द आहे, तो कोणत्या प्रकारे झुकलेला आहे, ठीक आहे, कोणीकडे तो कललेला आहे, वळलेला आहे, त्याला म्हणतो आपण झुकाव. ठीक आहे, मग जर समजा आपण इथे एक लाईन पाहिली तर बघा, याचा झुकाव वेगळा आहे, याचा झुकाव वेगळा आहे. बरोबर का? यालाच म्हणतो आपण वेगळेपणा. पुढे काय आहे, अनियमित अंतर. अनियमित अंतर म्हणजे काय, त्याला आपण स्पेसिंग बिटवीन 2 वर्ड्स, 2 लेटर्स, 2 लाईन्स आणि 2 पॅराग्राफ्स असं म्हणत असतो. म्हणजेच काय, हा डी आणि हा ई यांच्यामधलं जे प्रेशर असेल, ठीक आहे, इथं बघा तुम्हाला दाखवतो, हा डी आणि हा ई, ठीक आहे, यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला काय म्हणतो आपण, अनियमित अंतर. किंवा समजा हे ई आणि हे ई म्हणजे हे दोन एक एक जे आपलं सिंगल काय आहे, एक एक लेटर आहे, त्या लेटर मधलं अंतर असेल, आणि पुन्हा हा एक दीपक आहे, हा एक दीपक आहे, या दोघांमधलं अंतर असेल त्याला म्हणतो आपण 2 शब्दामधील अंतर. पुन्हा बघा, इथे एक ओळ आहे आणि इथे एक ओळ आहे, इथं आपण जास्त अंतर सोडलं नाही त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही, तर हे म्हणतो आपण याला 2 लाईन्स मधलं अंतर. पुन्हा हा एक पॅरेग्राफ असेल, दुसरा एक पॅरेग्राफ असेल, तर 2 पॅरेग्राफ मधलं अंतर असं आपण म्हणतो. मग इथं अनियमित अंतर असेल. मग जर एखाद्याला फसवायचं असेल तर तो काय करेल, तर तो वेगळा दिसण्याचा प्रयत्न करेल, नंतर काय करेल, अनियमित झुकाव काढू शकतो, आणि दोघांमधलं अंतर पण बदलू शकतो.
म्हणून हे वरीलपैकी सर्व आहे, म्हणून त्यालाच म्हणतो आपण डिस्गाईज फोर्जरीचं हे एक निर्देशक आहे, इंडिकेशन आहे. बरोबर समजतंय? तर अशा पद्धतीने वादग्रस्त डॉक्युमेंटमध्ये आपण किंवा जे वादग्रस्त दस्तावेज असतात, क्वेश्चन डॉक्युमेंट असतात, त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे स्टडी करत असतो. पुढे बघा, तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे काय, खऱ्या चलनी नोटामध्ये उत्पादकांची खूण, त्यालाच म्हणतो आपण वॉटरमार्क, व सुरक्षितेचा दोरा, त्यालाच म्हणतो आपण सिक्युरिटी थ्रेड. बरोबर, हे केव्हा अनुभूत केले जातात? केव्हा अनुभूत केले जातात म्हणजे केव्हा इन्सर्ट केले जातात? डिपार्टमेंटल PSI 2013 हा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर का? आता सिक्युरिटी थ्रेड तुम्हाला माहित असेल, जी आपली करन्सी नोट असते, करन्सी नोट मध्ये जर आपण पाहिलं तर तो एक धागा दिसतो आपल्याला. बरोबर का? त्याला आपण सिक्युरिटी थ्रेड म्हणतो. आणि दुसरा आहे तो म्हणजे काय, तर उत्पादकाची खूण म्हणजे वॉटरमार्क. जे वॉटरमार्क असतं, उदाहरणार्थ आपण वॉटरमार्क वगैरे पाहतो, एक सिक्युरिटी काय आहे ते आपले फीचर्स आहे करन्सीमध्ये. तर हे कधी केलं जातं, तर चलनी नोटांची छपाई करताना, पहिल्यामध्ये म्हटलंय, दुसऱ्यामध्ये म्हटलंय कागदाचे उत्पादन करताना, तिसऱ्यामध्ये म्हटलंय परदेशी अथवा स्थानिक कागदामधील फरक दर्शवणारे चिन्ह म्हणून, आणि चलनी नोटांची छपाई पूर्ण झाल्यानंतर. तर कधी अनुभूत केले जातात? अनुभूत म्हणजे कधी इन्सर्ट केले जातात, तर ज्यावेळेस आपण या चलनी नोटांची छपाई करत असतो त्यावेळेस आपण त्या सुरक्षिततेचा दोरा आणि ते वॉटरमार्क हे दोन्ही आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करत असतो. ठीक आहे. परत बघा पुढचं काय आहे, हे 3 प्रश्न होते आपले वादग्रस्त डॉक्युमेंट मधले. आता हा एक प्रश्न आला फॉरेन्सिकचा, तो घेऊ आपण इथं. शहरामध्ये रस्त्यावर असणारे वाहने कोणत्या प्रकारच्या बिनतारी संदेशाची वाहने वापरतात? संदेशाचे जाळे वापरतात. ठीक आहे. बिनतारी वायरलेस मधला हा प्रश्न आहे बघा. उच्च प्रतीचे, अतिउच्च, अतिशीघ्र कंपन, वरीलपैकी कोणतेच नाही. आणि खालचा एक जनरल सायन्स मधला प्रश्न होता, हायड्रोसायनिक ऍसिड मुख्यत्वे करून यापासून मिळते, कुणापासून मिळतो? धान्यापासून, फळापासून, पाणी आणि मातीपासून. तर हे जनरल प्रश्न होते बहुतेक. कदाचित मला वाटते हा इथपर्यंत प्रश्न बऱ्यापैकी आपले संपलेले आहेत. आता पुढचा एक बघा, मिसलेनियस मध्ये आहेत बघा, फॉरेन्सिक सायन्स या घटकावरती जे प्रश्न विचारले होते. आपण फॉरेन्सिक सायन्स या विषयाचे प्रश्न पाहतोय, त्याच्यामुळे आपण इथे सगळेच प्रश्न घेतलेले आहेत. याच्या आधी जे प्रश्न होते ते प्रत्येक घटकानुसार घेतलेला प्रश्न होता. आता हे पुढचे प्रश्न आहेत ते आपण एकदम जनरल फॉरेन्सिक सायन्स मध्ये आपण स्टडी करू शकतो. तर पहिला प्रश्न आहे बघा, काय DNA फिंगरप्रिंटिंग प्रयोगशाळा कोणत्या प्रकरणांना सोडवण्यास, प्रश्न वाचतो मी बघा, जनरल फॉरेन्सिक वाला प्रश्न आहे. कुठला? DNA फिंगरप्रिंटिंग प्रयोगशाळा कोणत्या प्रकरणांना सोडवण्यास गुन्हे अन्वेषण संस्थांना सेवा देते? डिपार्टमेंटल PSI 2011 प्रश्न विचारलेला. काय म्हटलंय? DNA फिंगरप्रिंटिंग चाचणी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. ठीक आहे. तर ते आपण कुठे वापरतो? तर पहिलाच प्रश्न आहे बघा, पहिलाच पर्याय तो म्हणजे काय, पितृत्वाचे व मातृत्वाचे वाद. नंतर दुसरं काय आहे, शरीराचे तुटलेले अवयव ओळखणे. तिसऱ्यामध्ये काय म्हटलंय, बलात्कारित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी. आणि चौथ्यामध्ये म्हटलंय वरील सर्व प्रकरणे. तर जी DNA फिंगरप्रिंटिंग चाचणी आहे किंवा DNA फिंगरप्रिंटिंग प्रयोगशाळा आहे ती या वरीलपैकी 4 मध्ये आपल्याला काय, या वरीलपैकी 3 मध्ये आपल्याला गुन्हे अन्वेषण विभागाला किंवा संस्थेला ती त्यांची सेवा देऊ शकतात. बरोबर का? त्या DNA चाचणीवरून आपण मातृत्व आणि पितृत्व म्हणजे त्या व्यक्तीची आई कोण, वडील कोण हे आपण शोधत असतो DNA चाचणीवरून. तसे समजा शरीराचे तुटलेले अवयव असतील, आपण पाहतो ज्यावेळेस बॉम्बस्फोट एखादी घटना घडते, रेल्वे ऍक्सिडेंट होतो, प्लेन क्रॅश होतो, त्यावेळेस काय होतं, त्या व्यक्तीच्या शरीराचे अवयव तुटून बाहेर फेकले जातात, तुटून पडले जातात. मग अशा वेळेस त्याच व्यक्तीचे सगळे अवयव आपण एका ठिकाणी जोडण्यासाठी त्याची आपण DNA चाचणी करू शकतो. बरोबर का? आणि तिसरं काय आहे, तर बलात्कारित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी. बरोबर का? तर अशा घटनेमध्ये सुद्धा आपण हे DNA चाचणी करू शकतो. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर. पुढील बघा, नेक्स्ट प्रश्न येतो म्हणजे काय, खालीलपैकी कोणत्या गुन्ह्यामध्ये DNA तपासणीची आवश्यकता नसते? आता वरती काय होतं, विचारले जाते. डिपार्टमेंटल PSI 2011 प्रश्न होता DNA साठी. पुन्हा DNA रिपीट झालेला आहे त्याच परीक्षेमध्ये त्याच वेळेला. आता पहिल्यांदा म्हटलं होतं DNA चाचणी कधी उपयोगी आहे किंवा सेवा देऊ शकते. आता काय म्हटलेलं आहे, तर कोणत्या गुन्ह्यामध्ये DNA तपासणीची आवश्यकता नसते? तर बघूया आपण. पहिल्या काळामध्ये पितृत्व ओळखणे आपण पाहिलं आताच आहे तिथं, बलात्कार प्रकरणी आहे, खून प्रकरणी आहे, सायबर गुन्हे. तर सायबर गुन्ह्यामध्ये आपल्याला DNA ची काही गरज नाही आहे. सायबर गुन्ह्यामध्ये आपण जे आपल्या इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, हार्ड डिस्क असेल, ठीक आहे, इतर जे साधनं असतात त्यांचा आपल्याला उपयोग असतो. बरोबर का? इथं DNA ची काही गरज नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर. तर बघा नेक्स्ट काय आहे, एखाद्या व्यक्तीने मद्य सेवन केलेलं आहे किंवा नाही. नेक्स्ट प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI 2011 आलेला. हे ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जातं? सर्वांना माहिती आहे, आपण ट्रॅफिक पोलीस हवालदार असतात त्यांच्याकडे हे उपकरण असतं. एखाद्या व्यक्तीनं मद्यप्राशन करून जर एखादा तो ड्रायव्हिंग करत असेल तर त्यावेळेस आपण आपल्याकडे कोणतं उपकरण असतं, त्याला म्हणतो आपण
ब्रेथ अनालायझर, बरोबर का? या ब्रेथ अनालायझरद्वारे आपण शोधू शकतो की त्या व्यक्तीने ड्रिंक केलं आहे किंवा नाही, बरोबर. आता नेक्स्ट सेंटर बघा, नेक्स्ट प्रश्न पहा, चौथा प्रश्न, सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक, त्यालाच म्हणतो आपण CDFD. काय? सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक ही शासकीय संस्था कोठे आहे? तर तुम्ही म्हणाला तर याचा संबंध काय आला? आपल्याकडे डीएनए चाचणी, ठीक आहे, डीएनए टेस्ट हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या फॉरेन्सिक सायन्स मधला. तर त्याच्याशी संबंधित एक शासकीय संस्था आहे सेंट्रल गव्हर्नमेंट वाली, CDFD म्हणतो आपण त्याला, जी की हैदराबादमध्ये आहे. 2010 प्रश्न होता. तर हे CDFD कुठं आहे? तर त्याचं लोकेशन आहे हैदराबाद येथे, ठीक आहे. तर बघा, आयोगाचे प्रश्न विचारण्याची रेंज किती आहे, म्हणजे आपल्याला सिलेबसमध्ये नसलेला टॉपिक, आता हे टॉपिक आहे किंवा नाही बघा तुम्ही सिलेबस शोधून, म्हणजे टॉपिक नाही असं म्हणू शकत ना आपण, डीएनएच्या संबंधित आहे. तर अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. तर ह्याच प्रकारचे प्रश्न आहेत ते म्हणजे आता सध्या महाराष्ट्रामध्ये डीएनए चाचणी कुठे केली जाते, असे किती ठिकाणी आहेत, कुणाला माहित असेल तर आपण कमेंट करून सांगा खाली. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रयोगशाळेमध्ये डीएनए चाचणी केली जाते किंवा महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी डीएनए चाचणी केली जाते, खाली कमेंट करून मला उत्तर सांगा. नसेल माहित तर आपण आपल्या कोर्समध्ये पण याचं उत्तर दिलेलं आहे. डीएनए फिंगरप्रिंटिंग ज्यावेळेस आपण टॉपिक घेतलेला त्या टॉपिकमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला माहित असेल तर आपण खाली कमेंट करून कळवू शकता की महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी डीएनए चाचणी केली जाते, बरोबर. तर हे डीएनए चाचणीशी संबंधित होतं, CDFD हैदराबाद येथे आहे. पुढचा पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5वा, तो म्हणजे खालीलपैकी कुठल्या तंत्राचा वापर करून एकाच घरामध्ये वारंवार चोऱ्या करणारा गुन्हेगार सहज पकडता येईल, ठीक आहे. वारंवार काय म्हटलंय? चोऱ्या करणारा गुन्हेगार सहज पकडता येईल. डिपार्टमेंटल PSI 2010 विचारलेला प्रश्न आहे, त्याचं पण उत्तर तुम्ही सांगू शकता. सोपा प्रश्न आहे, तुमच्या माहितीच हवा या. आता पुढचं पाहूया आपण. हा प्रश्न बघा 6वा, कारण गुन्ह्याच्या संबंधित तुम्ही असता, वारंवार जर एखादा गुन्हेगार चोरी करत असेल तर याचं उत्तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. पुढचा प्रश्न बघा आपण, खालीलपैकी कोणते यंत्र आवाजाची ओळख पटवण्यासाठी वापरले जाते, ठीक आहे. आवाजाची ओळख, तर आता व्यक्तीच्या आवाजाची क्षमता किती असते ते आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आवाजाची ओळख पटवण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं, नंतर आवाजाचे 2 नमुने आले आपल्याकडे, ते फोटोनिफिकेशन डिव्हिजन असते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला. तर एकाच व्यक्तीचे 2 आवाजाचे नमुने आले, तर ते नमुने एकाच व्यक्तीचे आहेत किंवा 2 व्यक्तीचे आहेत, हे आपण कसे सांगतो, कसे ओळखतो, किती मुद्दे जॉईन करावे लागतात, किती तपासावे लागतात, हे सगळं आपण एक्सप्लेन करतोय आपल्या कोर्सकडे. तर बघा इथं, तर त्यासाठी आपण साऊंड स्पेक्ट्रोग्राफ हे उपकरण वापरत असतो आणि या उपकरणाद्वारे आपण सांगत असतो की हे काय म्हटलं आपण इथं, तर आवाजाची ओळख पटवण्यासाठी आपण हे उपकरण वापरू शकतो. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे काय, 7वा, बलात्कारित स्त्रीचे कपडे तपासले असता त्यावर आढळू शकणाऱ्या गोष्टी, ठीक आहे. डिपार्टमेंटल PSI 2010 प्रश्न विचारलाय, सोपा प्रश्न आहे बघा, उत्तर सांगायचं प्रयत्न करा. काय मिळाले? बलात्कारित स्त्रीचे कपडे तपासले असता त्यावर आपल्याला आढळून शकून येणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? वीर्याचे डाग मिळतील का? मिळतात. रक्ताचे डाग मिळतील का? मिळू शकतात. दुसऱ्याचे केस मिळू शकतात. वरीलपैकी सर्व, चौथा ऑप्शन बरोबर, वरीलपैकी सर्व मिळू शकतात, बरोबर का? एक नाही तर काय म्हटलंय, आढळू शकणाऱ्या गोष्टी म्हटले, मग शकणाऱ्या म्हणजे तिन्ही मिळू शकतात. पुढचं काय बघा, सोपा प्रश्न आहे. काय 8वा, फॉरेन्सिक शास्त्र म्हणजे काय? फॉरेन्सिक शास्त्राला काय म्हणतो आपण? फॉरेन्सिक सायन्स म्हणजेच काय बघा, काय म्हटलंय, फॉरेन्सिक शास्त्र. आता इथं एक प्रश्न इंग्लिशमध्ये, फॉरेन्सिक शास्त्र हे इंग्लिशमध्ये, फॉरेन्सिक हे इंग्लिशमध्ये, शास्त्र हे मराठीत आहे, ठीक आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतोय फॉरेन्सिक सायन्स. इथं लिहितो मी, सोपा प्रश्न आहे, पुन्हा लिहायची किंवा सांगायची गरज नाही, परंतु लक्षात कसं ठेवायचं ते सांगतोय मी तुम्हाला, त्यासाठी लिहितोय मी. फॉरेन्सिक सायन्सलाच आपण मराठीमध्ये म्हणत असतो न्याय सहाय्यक, ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित लिहितो कारण ह्याच्यावरून आपल्याला ते लक्षात ठेवता येतं. न्याय सहाय्यक विज्ञान, काय म्हणतो आपण फॉरेन्सिक सायन्सला मराठीमध्ये? न्याय सहाय्यक विज्ञान. आता न्याय सहाय्यक विज्ञान सोपा आहे, प्रश्न विचारला गेलाय पाठीमागं. तर बघा, न्याय सहाय्यक विज्ञानाची व्याख्या काय आहे, कशी व्याख्या करता येईल आपल्याला, व्याख्या करून सांगतो मी तुम्हाला. न्याय सहाय्यक विज्ञान म्हणजे काय? असं विज्ञान किंवा असं शास्त्र ते काय करतंय, न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये सहाय्य करते, म्हणजे मदत करते, बरोबर का? म्हणजे काय, जे विज्ञान, ठीक आहे, जे विज्ञान काय करते, न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये सहाय्य करते, मदत करते, त्या विज्ञानाला आपण न्याय सहाय्यक विज्ञान म्हणतो, बरोबर. ही व्याख्या माहिती असेल तर बघा, सोपा आहे. काय तर कायद्याला मदत करणारे विज्ञान, ठीक आहे, मदत करणारे विज्ञान, सहाय्य करणारे विज्ञान, त्याला न्याय सहाय्यक विज्ञान म्हणतो, बरोबर. सोपा प्रश्न आहे. नंतर 9वा आहे बघा, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत मुद्देमाल परीक्षणासाठी पाठविताना पोलिसांनी कोणती काळजी घ्यावी? डिपार्टमेंटल PSI 2016 आहे.
भौतिक दुवे यावरचा तो प्रश्न आहे. काय तर मुद्देमाल परीक्षणासाठी पाठवताना पोलिसांनी मुद्देमाल ज्यावेळेस आपण परीक्षणासाठी पाठवतो लॅबला, बरोबर का, एपीएसएलला, त्यावेळेस पोलिसांनी कोणती काळजी घ्यावी. तर मुद्देमाल, ठीक आहे, मुद्देमालावरील सील, नमुना व अग्रेसनावरील सील उमटवणे, गुन्ह्याच्या संबंधित काय मुद्देमाल किंवा अग्रेसन पत्र. तर इथं काय आहे की हा इथं पर्याय बरोबर आहे. मुद्देमालावरील सील, नमुना व अग्रेसन पत्रावरील सील उमटवणे हे ऍक्च्युली त्याचं पर्याय क्रमांक बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे जनरल फॉरेन्सिक सायन्स वाले प्रश्न होता. परत पुढचा एक प्रश्न आहे तो म्हणजे काय, तपासणी अधिकारी गुन्ह्याच्या मुद्देमाल न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत कशाकरता पाठवतात. सोपा प्रश्न आहे. डिपार्टमेंटल PSI 2013 आलेला आहे. प्रदर्शनाकरता, जपून ठेवण्याकरता, रासायनिक विश्लेषणाकरता. आपल्याला माहित आहे रासायनिक विश्लेषण करण्यासाठी आपण हे सगळे मुद्देमाल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवत असतो. आणि तिथं पुन्हा त्या डिव्हिजननुसार, म्हणजे केमिस्ट्री डिव्हिजन असेल, बॅलिस्टिक असेल, ठीक आहे, अग्निशास्त्र असेल, DNA डिव्हिजन असेल, तर त्या प्रत्येक डिव्हिजनमध्ये जाऊन त्याच्या संदर्भानुसार त्याचं विश्लेषण इथं केलं जातं. बरोबर. तर अशा प्रकारे बघा आपला पूर्ण टॉपिक होता. म्हणजे असे प्रश्न डिपार्टमेंटल PSI ला विचारले गेलेले होते. हे फक्त प्रश्न झाले आपले फॉरेन्सिक सायन्स या घटकावरती. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा. आणि जर हे लेक्चर आवडलं असेल तर आपण असेच प्रश्न जे फॉरेन्सिक मेडिसिनवरती डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यामध्ये 2010 पासून ते 2021 पर्यंत फॉरेन्सिक मेडिसिन या घटकावरती जे प्रश्न होते त्या प्रश्नाचं पण आपण असेच व्यवस्थितपणे स्पष्टपणे आपण काय करूया, मुद्देसूद विश्लेषण करून घेऊया. ठीक आहे. तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि लेक्चर आवडलं असल्यास नक्की लाईक करा. ठीक आहे. आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण फॉरेन्सिक मेडिसिन, जर तुम्हाला वाटलं कमेंट करा. तर फॉरेन्सिक मेडिसिन वरती आजपर्यंत किती प्रश्न विचारले होते, त्यांचं स्वरूप कसं होतं, त्याचं विश्लेषण कसं आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरला व्यवस्थितपणे पाहूया. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच.